मिळाली होती। वेळोवेळी जगभरातल्या विविध विद्यापीठांमध्ये भारतीय सामरिक शास्त्र असेल, आंतरराष्ट्रीय संबंध असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे प्रताप आहेत या सर्वांबाबतीतची व्याख्यानं मुलांना तिथे घडवण्याचं कार्य प्राध्यापक म्हणून सर करत आहेत। याआधी सर सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र CEC आत्ताचं सावित्रीबाई पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अर्थात त्यावेळेचं पुणे विद्यापीठ याचे प्रमुख होते, डायरेक्टर ते तिथे संचालक होते। सोबतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातले संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे ते प्रमुख सुद्धा होते, हेड ऑफ डिपार्टमेंट होते। यासोबतच जे नॅशनल यशवंतराव चव्हाण नॅशनल सेंटर फॉर इंटरनॅशनल संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाने आणि या विद्यापीठांनी आयोजित केलेल्या माझं नशीब होतं की गोनी दांडेकरांबरोबर मला जाता आलं, तेव्हा मी त्यांना अप्पा म्हणायचो, त्यांच्याबरोबर जाता आलं आणि ज्या पद्धतीने गड बघण्याची गरज आहे त्या पद्धतीने आम्हाला ते दाखवले गेले, शिकवलं गेलं। अगदी साधी गोष्ट होती, राजगडासारखा गड आम्ही 6-6, 7-7 दिवस राहून स्वच्छ केलेला आहे, पण राजगडासारख्या गडावरती गेल्यानंतर प्रथम सदराच्या तिथे उभं राहून मुजरा केल्याशिवाय पुढे जायचं नाही ही ताकीद असायची आम्हाला। हा जो एक अनुभव, नंतर पुढे मी इतिहासाचा विद्यार्थी तशा अर्थाने नव्हतो, परंतु आज्ञापत्र वाचलं, अगदी इंटरेस्ट घेऊन वाचलं आणि त्याच्यातनं काही वेगळे मुद्दे डोक्यात आले। आणखीन एक वेगळ्या प्रकारे जे लक्षात आलं ते असं की एक हिस्ट्री ऑफ साऊथ इंडिया म्हणून पुस्तक आहे, नीलकंठ शास्त्री यांचं, त्याच्यात चोलांबद्दल वाचलं। चोलांनी जे काही एम्पायर तयार केलं होतं आग्नेय आशियामध्ये आणि विशेषतः त्यांचं मॅरिटाईम इश्यूज बद्दल वाचलं आणि मग लक्षात आलं की चोलांनंतर खऱ्या अर्थाने तशा पद्धतीने मॅरिटाईम इश्यूज बद्दल विचार करणारा जी व्यक्ती असेल ती छत्रपती होते। आपल्या नेव्हल एन्साईनमध्ये झेंड्यामध्ये जो काही बदल आत्ता रिसेंटली केला तो त्याच्यामुळे केला। आज मला जे काही विचार मांडायचे ते बेसिकली छत्रपती शिवाजी महाराज हे एक स्ट्रॅटेजिक थिंकर होते, एक सामरिक विचारवंत होते आणि ते कशा प्रकारे आपण त्याच्याकडे बघू शकतो हे विचार मला आपल्यासमोर मांडायचे। एका पातळीवरती सामरिक विचारवंत म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा कदाचित लष्करी नेतृत्व ह्या चौकटीत बघतो, तो एक महत्वाचा भाग आहे। परंतु सामरिक नेतृत्व याचा अर्थ केवळ लष्करी नेतृत्व असं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन राष्ट्र निर्मिती करणं, नेशन बिल्डिंग, आणि अशा पद्धतीची राष्ट्र निर्मिती आणि अशा पद्धतीचं लष्करी नेतृत्व की जे त्यांच्या हयातीच्या नंतर देखील तितकंच शाबूत होतं असं करणं हे खऱ्या अर्थाने महत्त्वाचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून मला स्ट्रॅटेजिक थिंकर म्हणून त्याच्याकडे बघायचं आहे। कुठले इश्यूज माझ्या डोळ्यासमोर येतात हे बघत असताना त्यातला एक पहिला भाग म्हणजे हे जी काही राष्ट्र निर्मिती केली, जी काही राज्याची स्थापना केली ती कोणत्या परिस्थितीत केली। नरहर कुरुंदकरांनी त्यांच्या एका प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला छत्रपतींचं खरं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर औरंगजेब समजून घ्या, तुम्हाला मुघल एम्पायर समजून घ्या, ती जर तुम्ही समजली तर तुम्हाला छत्रपती काय निश्चित करत होते त्याचं महत्त्व काय हे समजेल, कारण कुठल्या परिस्थितीत हे राज्याची निर्मिती चालली होती हा एक भाग आहे। दुसरा एक भाग असा आहे की
सर्वसामान्य माणसाची निष्ठा तुम्ही कशी मिळवता, आणि ही निष्ठा मिळवता याचा अर्थ असा नाहीये की ती निष्ठा वैयक्तिक पातळीवरती मिळवता. ही सर्वसामान्य माणसाची निष्ठा ही त्या राज्याबद्दल असते. हे राज्य माझं आहे म्हणून मी लढतो. मी राजासाठी लढत नाही, मी राज्यासाठी लढतो. हे माझं राज्य आहे म्हणून लढतो. ही निष्ठा निर्माण करणं हे त्या काळामध्ये ऑलमोस्ट इम्पॉसिबल होतं. तोपर्यंत इतिहासात अनेक राज्य झाली, अनेक लढाया झाल्या असतील. सैन्य हे त्या राजासाठी लढत होते, त्या राणीसाठी लढत होते. राज्यासाठी माझं राज्य आणि म्हणून मी लढतो ही निष्ठा तयार करणं हे अभूतपूर्व काम आहे. आणि म्हणून महाराजांच्या मृत्यूनंतर देखील महाराष्ट्र लढत राहिला. त्याचं कारण हे आहे. पण हा दुसरा भाग आहे. या राज्य स्थापनेमागची उद्दिष्ट काय होते? उद्दिष्ट ही मला राजा व्हायचंय आणि मी एक नवीन राजवट तयार करतो हे उद्दिष्ट नव्हतं. यश कशात होतं तर हे मगाशी जे सहस्त्रपती म्हणाले की श्रींची इच्छा आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन हेच आम्हा सर्वसामान्यांचं राज्य आहे, आमचं राज्य आहे. ही केवळ एक राजवट आम्ही तयार करत नाही आहोत. हे माझं राज्य आहे, माझ्या राज्यासाठी मी खपीन ही एक निष्ठा निर्माण करणं हा एक महत्वाचा भाग होता. त्याच्या व्यतिरिक्त अर्थात व्यक्तिमत्वाचा भाग आहे, नेतृत्वाचा भाग आहे, संघटन चातुर्य आहे, युद्धतंत्र आहे, युद्धनीती आहे. ह्या सगळ्या गोष्टी मिळून तुम्हाला एक सामरिक विचारवंत म्हणून, स्ट्रॅटेजिक थिंकर म्हणून याच्याकडे बघता येतं. राज्य स्थापनेबद्दल जर तुम्ही बघितलं तर त्याच्याकडे दोन प्रकारे विचार केला जातो. मी पूर्वी पण केलेला आहे आणि त्याच्याबद्दल लिखाण खूप आहे. एका पातळीवरती तो विचार जर आपण बघितला, त्याला कदाचित सावरकराईट विचार म्हणते, परंतु त्या पातळीवरती जर का बघितला तर तुम्ही हिंदू पदपंतशाही स्थापन करत आहात. परकीयांचं आक्रमण झालेलं आहे, तुम्ही परकीयांपासून स्वतःला स्वातंत्र्य देत आहात. हा एक भाग आहे. परकीयांपासून याचा अर्थ तुम्ही मुसलमानांविरुद्ध भांडताय असं नाही, तर परकीय आक्रमणांपासून तुम्ही स्वतःला स्वतंत्र करत आहात. त्याचा एक दुसरा रेफरन्स देण्यासारखा आहे. पानिपताबद्दल बोललं जातं. तिसरं युद्ध पानिपतचं. पानिपतवरती शेजवलकरांचं एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे. शेजवलकर म्हणजे मॅनेजमेंट गुरु शेजवलकर आणि डेक्कन कॉलेजचे शेजवलकर. ते पुस्तक मला वाटतं 1940s का 46 का 50च्या दरम्यान पब्लिश केलेलं आहे. त्याच्यातलं जे ॲनालिसिस आहे ते बघण्यासारखं आहे. त्याच्यातलं ॲनालिसिस इथपासून सुरू होतं, छत्रपतीच्या कालखंडापासून सुरू होतं की शेवटी पानिपतचं युद्ध कशा पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस करता, तर ते ह्या परकीयांविरुद्ध असलेलं युद्ध आहे. ते युद्ध मराठी करत होते असं नाही, म्हणजे मराठी राजवाटीसाठी करत होतेच नाही, त्या परकीयांच्या विरुद्ध केलेलं युद्ध आहे. ते लिंकेज लक्षात घ्या. भले ते हरले असतील, परंतु त्या चौकटीत ते युद्धाकडे बघितलं पाहिजे. त्याची सुरुवात इथे होते की आम्ही कशासाठी लढतो. भारतीय संस्कृतीवरती जे आघात होतात ते आघात जे आहेत त्याला आम्ही सामोरं जात आहोत. हा एक सावरकर हिंदू राष्ट्र याचा अर्थ रिलिजियस नाही, एक इंडिक राष्ट्र, भारतीय राष्ट्र अशा दृष्टिकोनाने सिव्हिलायझेशनल स्टेट ह्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. हा एक भाग. राज्य स्थापनेच्या बाबतीत जो दुसरा एक विचार मांडला जातो तो तशा अर्थाने साम्यवादी विचार आहे. आता छत्रपतींच्या राज्याबद्दल साम्यवादी विचार काय असू शकतो असं मला कदाचित प्रश्न असेल, परंतु साधारणपणे विचार असा मांडला जातो की त्यांचा लढा कशाविरुद्ध होता महाराजांचा, तो वतनदार आणि जहागीरदार यांनी चालवलेल्या शोषणाविरुद्ध होता. आणि वतनदार आणि जहागीरदार जे शोषण करतात त्याच्याविरुद्ध लढा होता. शेतकऱ्यांना अनुकूल असं बनवलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या बाजूनी तो केलेला लढा होता. आणि म्हणून स्वराज्य स्थापना ही केवळ धर्मक्रांती नव्हती, ही तशा अर्थाने किसान क्रांती होती.
असं लेफ्टिस्ट आर्ग्युमेंट तिथे केलं जातं. म्हणजे तो वर्गीय लढा होता तशा अर्थाने, तो फ्युडल वर्सेस कॉमन वर्गीय लढा होता. भाई डांग्यांचं लेखन तशा संदर्भात आहे, क्लास स्ट्रगल म्हणून ते लिहितात. पण हे दोन गोष्टी. आर्ग्युमेंट माझं असं आहे की सावरकरांचा विचार जर धरला आणि इव्हन हा लेफ्टिस्ट विचार जरी धरला तरी तुम्ही बेसिकली हिंदू सिव्हिलायझेशनल पर्स्पेक्टिव्ह म्हणता. हिंदुस्थान म्हणजे हिंदूंचं राष्ट्र नाही. हिंदुस्थान हा शब्द बेसिकली इंडस व्हॅलीपासून आलेला आहे, इंडसचं सिंधू नदीपासून तो आलेला आहे. क्लास स्ट्रगल आहे, पण तुम्ही इंडियन सिव्हिलायझेशनच्या बद्दल बोलत आहात. राज्याची स्थापना केली. राज्याची स्थापना करणं हे अभूतपूर्व आहे का? म्हणजे जेव्हा राज्याभिषेक होतो त्यात काय अभूतपूर्व आहे ते अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे की पूर्वी पण राज्य स्थापन होत होते. अगदी विजयनगर घ्या किंवा आधीच्या घ्या स्थापन होत होती. अनेक राज्य निर्माण झालेली, त्यात नवीन काही नाही. भारताचा इतिहास बघितला तर अनेक राज्य निर्माण झालेली, परंतु राजाला ईश्वरी अवतार मानणारा हा पहिला प्रसंग आहे. आणि ईश्वरी अवतार मानणं का? अगदी मागची उदाहरणं घ्या. अशोकाने राज्य निर्माण केलं एका वेगळ्या पद्धतीने. विजयनगरची राज्य बघा, तिथे कोणीही कधी त्यानं ईश्वरी अवतार नाही मानला. ईश्वरी अवतार का? ईश्वरी अवतार म्हणजे लगेच त्याला रिलिजियस कोनोटेशन देऊ नका. ही एक चूक आपल्याकडे नेहमी होते की त्याला रिलिजियस कोनोटेशन दिलं जातं आणि मग एकाएकी मग छत्रपती सेक्युलर होते का कम्युनल होते का काय ह्या चौकटीत बघितलं जातं. तशा अर्थाने नाहीये. हिंदू राष्ट्र जेव्हा होतं असं आपण म्हणतो तेव्हा नक्की त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ असा होतो की हिंदू विरुद्ध मुसलमान इतका सीमित लढा हा नव्हता. हा किंवा मुघल विरुद्ध म्हणजे मुघल आणि औरंगजेब विरुद्ध मराठे असाही लढा नव्हता. हिंदू धर्मीय त्यावेळेस केवळ आपल्या धार्मिक राजवटीसाठी लढत नव्हते. म्हणजे तुम्ही काउंटर धार्मिक राज्य निर्माण करत नव्हते. धार्मिक आदेशानुसार चालणारं ते राज्य असणार नव्हतं. छत्रपतींचं राज्य हे ज्याला आपण इस्लामिक स्टेट म्हणतो की जिथे इस्लामिक स्टेटमध्ये धर्मगुरू हा प्रत्यक्ष राज्य करतो. म्हणजे एखाद्या राजाची सत्ता कशात आहे तर आपण धर्मगुरू आहोत म्हणून ही सत्ता माझ्याकडे आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते धार्मिक राज्य होतं. छत्रपतींच्या चौकटीत ती नाहीये. म्हणजे ते स्वतः धर्मगुरू नाहीये. तशा अर्थाने पुन्हा हा असं मी इथे बोललो की त्याच्यावरती वेगवेगळे फाटे फुटतील. तशा अर्थाने ते सेक्युलर राज्य होतं. सेक्युलर म्हणजे आज सध्या सेक्युलर आणि नॉन सेक्युलरचा वाद चालतो तसा नाही. सेक्युलर ज्याला उगस संस्कृतमध्ये इहवादी शासन म्हणतात तशा अर्थाने सेक्युलर. धार्मिक आदेशानुसार राज्य निर्माण करणं हा हेतू नव्हता. तशा छत्रपतींच्या फौजेत मुसलमान होते. विजापूरशी त्यांचे संबंध चांगले होते. कुतुबशाहशी संबंध चांगले होते. इनफॅक्ट ते ज्या वतनदारांविरुद्ध लढत होते ते वतनदार आप्तस्वकीय होते. ते तर हिंदू होते. त्यामुळे धार्मिक अशा अर्थाने नाही. रिलिजियस लीडर नव्हते. ते रिलिजियस लीडर नव्हते. ते महाराष्ट्राचे किंवा मराठ्यांचे पण नेते नव्हते. ते खऱ्या अर्थाने भारतीय चौकटीत लढत होते. आपण एक कायम चूक करतो आणि मी बऱ्याच ठिकाणी बोललोय त्याच्याबद्दल मला काही लोकांनी क्रिटिसाइज केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण महाराष्ट्राचे मराठ्यांचे नेते करून त्यांना एका चौकटीत बसवतो हे चूक आहे. त्यांनी जी प्रेरणा निर्माण केली. छत्रपतींचं राज्य किती स्क्वेअर किलोमीटर आहे ह्याला महत्व नाहीये. त्यांनी जी मनं पेटवली त्याला महत्व आहे. कारण ती मनं पेटवली कशा अर्थाने की तुम्ही एक स्वतंत्र असं राज्य तयार करता. परकीय आक्रमणांच्या विरुद्ध राज्य तयार करता. ती जी मनं पेटवली गेली त्याच्यातून पुढे मग मराठेशाही वाढली. भारतीय चौकट तयार होते. त्या मनं पेटवण्याला महत्व आहे. किती स्क्वेअर किलोमीटर राज्य याला महत्व नाही. आणि तशा अर्थाने जेव्हा तुम्ही बघता तेव्हा हा
हा कुठल्याही प्रदेशाचा, प्रांताचा हा नाही. हा राजा संपूर्ण भारताचा किंवा त्या चौकटीत विचार करणारा विचारांचा तो राजा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तशा अर्थाने छत्रपतींकडे बघितलं पाहिजे. ते स्वतःला जनतेचे प्रतिनिधी मानत होते. हे माझं राज्य आहे असं ते कधी मानत नव्हते, की मी राजा आहे, हे माझं राज्य आहे असं ते मानत नव्हते. ह्या भूमीच्या जनतेचं ते राज्य आहे, त्यांच्यासाठी हे राज्य निर्माण केलं जात आहे. आणि ही इंटरप्रिटेशन तुम्हाला अगदी पानिपत पर्यंत दिसतं. हे इंटरप्रिटेशन महत्वाचं आहे. त्या काळात राज्याभिषेक करून घेणं हे गरजेचं होतं. म्हणजे राज्याभिषेक केला म्हणजे काय की आता हा राजा झाला आणि राजा तर तिथे स्वतःची राजवट निर्माण करतोय असा अर्थ नव्हता. त्याच्यात एक सिम्बॉलिझम होता. कोरोनेशन किंवा राज्याभिषेक हा त्या 17व्या शतकाचा एक भाग होता आणि ते करण्याची गरज होते. पण ते करत असताना हे प्रजेचं राज्य आहे हे ते सातत्याने सांगत होते. हा फरक आहे. म्हणजे मगाशी मी म्हटलं की तुम्ही शेवटी काय करता. छत्रपतींनी काय साध्य केलं, माणसांची मनं पेटवली. आपल्याला जे करायचे त्याच्याबद्दल मनं पेटवली, ती पुढे पसरत जातात, ते महत्वाचं. ते होतं म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर मराठे लढत राहिले. औरंगजेब जरी इथे महाराष्ट्रात आला तरी तो तिथून बाहेर जाऊ शकत नव्हता. इथे लढत राहिले. ते लढण्याची जी क्षमता आहे, ती जी स्फूर्ती आहे, ती जी गरज आहे किंवा ती जे एक फिलिंग आहे, ते ह्यामुळे आलं की हे माझं राज्य आहे, मी माझ्या राज्यासाठी लढतोय. की केवळ राज्यासाठी लढत नाही, मी माझ्या राज्यासाठी लढतोय. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. माझ्या राज्यासाठी लढतोय हे जेव्हा मी म्हणतो तर त्याचा मागचा डिफरन्सच लक्षात घ्या. औरंगजेब भारतात जन्मला, त्याचा बाप पण भारतात जन्मला, परंतु त्या राजवटी भारताकडे आपण हा जिंकलेला प्रदेश आहे अशा दृष्टिकोनातून बघत होते. म्हणजे ते जेते होते आणि हा आमचा प्रदेश आहे, म्हणजे मालकी हक्काने हे जिंकलेला प्रदेश अशा पद्धतीने बघितलं जात होतं. आपण अजूनही तुर्की आहोत, तुर्कीच्या खलिफाचे अजूनही प्रतिनिधी आहोत, ह्या चौकटीत तो विचार होता. ॲज अगेन्स्ट दॅट छत्रपतींचं राज्य हे जनतेचं होतं. हा बेसिक फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. जेव्हा आपण सामरिक चौकटीत बघतो तेव्हा राज्य निर्मिती, राष्ट्राची निर्मिती ह्याच्यामध्ये हे राज्य अगदी कंटेम्पररी इश्यूज बद्दल हे भारत हा माझा देश आहे असं जेव्हा आपण म्हणतो किंवा अगदी तुमच्या त्या प्रिॲम्बलमध्ये इंडिया इज माय कंट्री किंवा असं जेव्हा तुम्ही ओत घेता तेव्हा त्याचं वरवरचा अर्थ बघू नका, त्याचा मूलभूत अर्थ बघा. माय कंट्री, भारत हा माझा देश आहे, ही जी संकल्पना आहे की मला माझ्या राष्ट्राबद्दल प्रेम आहे, ही तिथे कुठतरी तशा अर्थाने सुरू झाली आहे. नंतर व्यवस्थेचं निर्माण, मग सकाळी पण त्याच्यावरती चर्चा झाली. साधारणपणे 1642 ते 1647च्या कालखंडात सुरुवातीचं 5-7 वर्ष 12 मावळ हा छत्रपतीच्या ताब्यात होता. तिथे शासन व्यवस्था व्यवस्थितपणे बसवणे, म्हणजे बेसिक स्ट्रक्चर निर्माण शासन व्यवस्थेचं, त्याची गरज होती. ते जोपर्यंत केलेलं नव्हतं तोपर्यंत ते बाहेर पडले नाही आणि तिथे शासन व्यवस्था व्यवस्थित लावली. लोकांमध्ये एक प्रकारचा निर्भयपणा तयार केला. कृषी क्रांतीची गोष्ट मगाशी झाली, एक प्रकारचा निर्भयपणा तयार केला. शेतीसाठी लागणारी शांतता, की दरवर्षी कुठलं तरी आक्रमण होतं, शेतीसाठी लागणारी शांतता ही आवश्यक असते. वतनदारांचा जो उपद्रव होता तो मोडण्याची गरज असते. जीवन आणि आपली व्यवस्था ही सुरक्षित ठेवण्याची गरज असते. ती व्यवस्था सुरुवातीच्या काळात जोपर्यंत बसली नव्हती तोपर्यंत शिवाजी महाराजांनी त्याच्या पलीकडे बाहेर जाऊन काही कार्य केलं नाही. ते एकदा सेट झालं की म्हटल्यानंतर मग बाहेर जाण्याचा प्रश्न आला. युद्धतंत्र किंवा युद्ध नेतृत्व किंवा युद्ध पद्धतीबद्दल बघा, आपण गुरिल्ला वॉरफेअर बद्दल बोलतो, गनिमी युद्धाबद्दल बोलतो.
आज गनिमी युद्धाबद्दल बोलताना साधारणपणे किंवा एकूणच गिरिल्ला वॉरफेअरबद्दल बोलताना साधारणपणे माओ त्से-तुंगची काय तत्व होती हो असं आपण त्याला नेहमी विचारतो. माओ त्से-तुंगची जी काही तत्व आहेत ती जर आपण बघितली आणि छत्रपतींनी जी काही आखणी केली होती, म्हणून मी पुन्हा पुन्हा आज्ञापत्राकडे जातो, नरहर कुरुंदकरांनी लिहिलेल्या गोष्टींकडे जातो किंवा बलकवड्यांनी केलेल्या आमच्याकडे जातो की ज्या काही गोष्टी केल्या त्याच्या 2-3 टप्पे किंवा 2-3 घटक लक्षात घेण्यासारखे आहेत. पहिला घटक असा किंवा पहिलं स्टेज असं की सर्वसामान्य जनतेचा विश्वास मिळवणं हे गरजेचं असतं. की जे मगाशी म्हणलं सुरुवातीचा काळ हा बेसिक बांधणी करण्याचा काळ होता, ऑर्गनाईज करण्याचा काळ होता. सर्वसामान्य जनतेचा विश्वास मिळणं गरजेचं असतं. त्यासाठी त्यांच्यावर होणारा अत्याचार याला सामोरं जाण्याची गरज असते आणि त्याला सामोरं गेलं त्यांना सुरक्षा पाहिजे, त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे, त्यांच्या गरजा पुरवल्या पाहिजेत. विशेषतः शेतकरी लोकांच्या मूलभूत गरजा पुरवण्याची गरज आहे. हे बेसिक तत्व आहे. इथपासून तुम्ही सुरू करता. माओ त्से-तुंग हेच सांगतो, फक्त तो पेझंटच्या बद्दल बोलतो, शब्द प्रयोग वेगळे आहेत, पण माओ त्से-तुंग हेच तत्व सांगितलेले. पहिलं स्टेज. दुसरं, ह्याच्यातनं तुमचं लढवई निर्माण होतं. शेवटी लढवई काय प्रोफेशनल आर्मी नंतर एकाएकी होत नाही, ह्याच्यातनं तुमचे लढवई निर्माण होतात. खेड्यातील प्रत्येक जण योगदान देतं, प्रत्येक गावातलं प्रत्येक जण योगदान, वेगवेगळ्या प्रकारची योगदान असू शकतात. सगळेच जण लढाईला तलवारी उपसून जातात असं नाही. काही शेती करत राहतात, काही इतर कामं करत राहतात. ऑर्गनायझेशनचा भाग आहे, प्रत्येकाचं योगदान असतं आणि ते प्रत्येक जण त्या परत पुन्हा त्याच मुद्द्याकडे येतो, हे माझं राज्य आहे, ह्याच्यासाठी मी करतो, ह्या भावनेने ते करतात. आणि त्याच्यातनं लढवई निर्माण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली युद्धाला जाता तेव्हा एक लक्षात घेता की तुम्ही ज्याच्या विरुद्ध युद्ध करत आहात ते एक बलाढ्य सेना आहे, एक तशा अर्थाने प्रोफेशनल आर्मी. त्याच्या विरुद्ध तुम्ही लढत आहात, त्यामुळे तुम्हाला लढण्याच्या मर्यादा आहेत. म्हणून गनिमी काळ, म्हणून भूगोलाचा वापर व्यवस्थितपणे करायला वापर, भौगोलिक परिस्थितीचा. सैन्य कमी आहे, मर्यादित आहे, शस्त्र कमी आहे, म्हणून अटॅक करायचं आणि निघून जायचं. त्या संदर्भात किल्ल्यांना महत्व आहे. किल्ला हा एक प्रकारे पुन्हा लेफ्टिस्ट चौकटीत बोलायचं झालं तर एक बेस एरिया तयार करतात. बेस एरिया म्हणजे काय, शेवटी की तिथे तुमचं सेंटर आहे, तिथनं तुम्ही ऑपरेट करता, परत येता. विंग कमांडर नरवणे यांनी महाराष्ट्राच्या किल्ल्यांवरती त्यांचा थिसिस लिहिला. त्यांनी एक अतिशय उत्कृष्ट गोष्ट केली थिसिस लिहिताना. ती अशी की ते सगळ्याचे मोठे किल्ले, त्यांनी हे स्वतः केलेलं आहे. सगळ्याचे मोठे किल्ले, त्या किल्ल्यावरती जायचे, सकाळी तिथून चालत निघायचं आणि साधारणपणे दुपारी 12-1 पर्यंत ते चालत जायचे आणि मग पुन्हा परत किल्ल्यावरती संध्याकाळी यायचे अंधार पडायच्या आत. त्यांनी एक मोठा नकाशा लावला आणि त्या प्रत्येक किल्ल्याला असं एक प्रकारे कॉन्सेंट्रिक सर्कल केलं होतं की ह्या किल्ल्याचा आवाका, कंट्रोल कुठपर्यंत असेल की शिबंदी सकाळी निघते, बाहेर जाते आणि संध्याकाळी परत येते, ही सर्कल आहे, हा कंट्रोल एरिया आहे. आणि मग त्यांनी असं लक्षात आलं की वेगवेगळे किल्ले जर का तुम्ही बघितले तर काही मोठे किल्ले, काही छोटे किल्ले. हे किल्ले जर तुम्ही प्रत्येकाचे सर्कल्स बघितले तर ते प्रत्येक ठिकाणी कुठेतरी इंटरसेक्ट होतात. त्यामुळे हा एक किल्ला आहे याचा अर्थ सगळा प्रदेश त्या किल्ल्याच्या ताब्यात आहे असं नाही. तो एक किल्ला आहे हे बरोबर आहे, परंतु त्याच्याबरोबर छोटे किल्ले आहेत आणि ते सर्कल जर बघत गेलं तर तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने किल्ल्यांकडे बघता येतं. दुसरी गोष्ट ते सांगतात आणि ते असं की किल्ल्यांकडे बघताना हा किल्ला माझ्या ताब्यात आहे म्हणजे तो प्रदेश सुरक्षितच असेल असं नाही. पुण्यात शाहिस्तेखान होता, सिंहगड महाराजांच्या ताब्यात होता. पुण्याचा किल्ला म्हणून सिंहगडकडे बघतात, परंतु तो बेस आहे, तिथनं तुम्ही कारवाई करू शकता, राजगडावरनं कारवाई करू शकता. तो बेस आहे, त्याची युटिलिटी वेगळी आहे, त्याची एक सायकोलॉजिकल युटिलिटी की इथे आमचा झेंडा आहे, राज्य आमचं आहे. आणि जर असे उपद्रव होत असतील तर आम्ही जाऊन ते करू शकतो. लोक तिथे आश्रयाला पण येऊ शकतात. तुम्ही किल्ल्याकडे बघताना
ती बेस एरिया ही काही ऑपरेशन करण्यासाठी पण वापरता येते, वेळ पडली तर तिथे आश्रय घेऊ शकतात आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचं एक नेटवर्क करू शकता. अशा पद्धतीने किल्ल्यांकडे बघण्याची गरज आहे. एक भावनिक भाग आहे की हा किल्ला आहे, झेंडा आहे म्हणजे हा माझा आहे, परंतु स्ट्रॅटेजिक भाग तितकाच महत्वाचा आहे की किल्ल्याचा कंट्रोल किती असू शकतो. आणि हे त्या गृहस्थात स्वतः चालत जाऊन करत होते. मला त्यांचं कौतुक वाटतं. हे करत होते आणि त्यांनी संपूर्ण तो चार्ट तयार केला होता की कुठे कुठे कशा कशा प्रकारचे किल्ले आहेत आणि कशा पद्धतीने ते बघता येतात. आणखीन एक फार वेगळं, मगाशी मी चोलांचा उल्लेख केला आणि मग महाराजांचा उल्लेख केला. हिंदी महासागराबद्दल खऱ्या अर्थाने लिहिणारे भारतात दोन व्यक्ती आहेत. आपण नेहमी के.एम. पणीकरांचा उल्लेख करतो. इंडियन द इंडियन ओशन म्हणून त्यांचं खूप जुनं गाजलेलं पुस्तक आहे. परंतु हिंदी महासागराचं महत्व याच्याबद्दल सावरकरांनी पण लिहिलं. सावरकरांचा उल्लेख केला जात नाही फॉर व्हरायटी ऑफ रिझन्स, फॉर व्हरायटी ऑफ पीपल, मी त्याच्यात जात नाही. परंतु त्यांनी पण त्याचं लेखन केलेलं आहे. मरीटाईम पर्स्पेक्टिव्ह, सर तुम्ही बोलणारच आहात मरीटाईम इश्यूज बद्दल, मी जास्त बोलत नाही. एक मात्र मी बोलतो. लहानपणी कॉलेजमध्ये असताना सिंधुदुर्गाला गेलो होतो. तो सिंधुदुर्ग आणि आता काही 5-6 महिन्यापूर्वी सिंधुदुर्गाला गेलो होतो. भयानक परिस्थिती आहे. म्हणजे आपण आपल्या किल्ल्यांची काळजी घेत नाही. ही गलिच्छ झालेला गड, एक अतिशय उत्कृष्ट गड सिंधुदुर्ग. 1660 नंतर आरमार उभारण्याचं काम केलं. ही संकल्पना की आम्हाला स्वतःचं आरमार हवं, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आरमार. मुघल प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वतःचं राज्य होतं, परंतु ते पोर्चुगीजांवरती तशा अर्थाने अवलंबून होते मरीटाईम सिक्युरिटीसाठी. ज्या पद्धतीने छत्रपतींनी हा विचार केला, हा टोटली वेगळा विचार. आणि त्या आज्ञापत्रात त्याचं चॅप्टर आहे ज्या एंटायरली वेगळ्या पद्धतीने विचार केला. तो विचार जर का आपण बघितला तर त्याच्याकडे खऱ्या अर्थाने सिरियसली त्याचं नोट घेण्याची गरज आहे. आत्ता त्याच्याबद्दल जागृती निर्माण झाली. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं ना, आपल्या नेव्हल एन्साईनमध्ये बदल जो झाला की छत्रपतींच्या त्या झेंड्याचा एक भाग तो जो केला गेला, की एक प्रकारचं रेकग्निशन आहे. तोपर्यंत आपण त्या रेकग्निशन तशा अर्थाने दिलेलं नव्हतं. एक दोन गोष्टी बोलतो आणि थांबतो. वसंत साठे नाव तुम्हाला माहिती. एकदा मला फार दुःखाने म्हणाले, दिल्लीला मिंटो रोड जिथे आहे तिथे शिवाजी ब्रिज आहे, छत्रपतींचा एक पुतळा आहे, छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू. ते मला म्हणाले की तुम्हाला एक माहिती नसेल की शिवजयंतीच्या दिवशी किंवा कुठल्याही अशा दिवशी इथे ह्या पुतळ्याच्या तिथे आम्ही जेव्हा जाऊन हार घालतो, काय करतो, तेव्हा महाराष्ट्रातले मेंबर्स ऑफ पार्लमेंट हे रेअरली तिथे येतात. ही खंत आहे. नुसतं एक नाव दिलंय त्या ब्रिजला शिवाजी ब्रिज म्हणतात, मिंटो रोड होता त्याला शिवाजी रोड म्हणतात. ह्याच्या पलीकडे त्याच्याकडे कोणी बघत नाही. मग अशी औरंगजेब रोडचा उल्लेख झाला, तर मला वाटतं अब्दुल कलाम रोड तो झालेला आहे. ह्याच्या पलीकडे त्याचं काही महत्त्व लोकांना वाटत नाही. आपल्या महाराष्ट्रातल्या मेंबर्स ऑफ पार्लमेंटला वाटत नाही. आता बदल झालाय की नाही मला माहिती नाही, परंतु त्यावेळेस वसंत साठेंनी मला अगदी आवर्जून सांगितलं. दुसरी एक गोष्ट जी मला फक्त उल्लेख करायचा आणि तिथे सोडायचं आहे की जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही ऐतिहासिक पुरुषाबद्दल किंवा व्यक्तीबद्दल विचार करतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने टाळण्याची गरज होती अशी की एका विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीमध्ये, एका विशिष्ट त्या काळच्या परिस्थितीमध्ये विचार केला जातो. ते नेतृत्व त्या काळच्या परिस्थितीच्या चौकटीत असतं
छत्रपतींसारखं नेतृत्व त्या परिस्थितीत असूनही फार वेगळ्या पद्धतीने विचार करून नवीन आयडियाज मांडल्या जातात, परंतु त्याचं इव्हॅल्युएशन करताना आपण आत्ताची मोजमाप लावतो. म्हणून मग छत्रपती हे सेक्युलर होते का कम्युनल होते ह्या चौकटीत आपण अडतो. आणि म्हणून मग तुम्ही टॉलरंट आहात का इनटॉलरंट आहात, कम्युनल आहात की सेक्युलर आहात, हा विषय पुढे येतो. तशा पद्धतीच्या गोष्टी टाळण्याची गरज आहे. एखाद्या व्यक्तीचं महत्त्व, त्यांनी केलेल्या कामाचं महत्त्व हे त्या चौकटीत न बघता त्याचे एकूण राष्ट्रीय पातळीवरती, जागतिक पातळीवरती काय परिणाम होतील, काय विचार होतील ह्या चौकटीत बघण्याची गरज आहे. शेवटी इंडियन मिलिटरी हिस्ट्री शिकवत असताना आपण मराठा मिलिटरी हिस्ट्री पण शिकवतो किंवा जनरल पण शिकवतो. शिकवत असताना एक गोष्ट, इथे विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत, एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. मिलिटरी हिस्ट्री शिकवत असताना एक सजेशन आहे, केवळ ऐतिहासिक घटना आणि त्याचा घटनाक्रम म्हणून त्याच्याकडे बघू नका की ह्या साली हे झालं, त्या साली ते झालं, त्याला महत्व नाहीये. हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे मिळतं त्याचं विश्लेषण करा. त्या संकल्पना त्यावेळेच्या काय आहेत हे लक्षात घ्या. मग अशी मी म्हटलं की राज्याची निर्मिती, राष्ट्राची निर्मिती, ती राष्ट्र ही काय संकल्पना आहे की तुम्ही लोकांमध्ये ती कल्पना रुजवता की माझं राज्य आहे. ह्या संकल्पना महत्वाच्या आहेत. नुसतं फॅक्च्युअल मटेरियल डिटेल्समध्ये न जाता ह्या लेव्हलला इंडियन मिलिटरी हिस्ट्री शिकवण्याची गरज आहे, शिकण्याची गरज आहे. त्या दृष्टीने कुठेतरी आपल्याला अभ्यास करावा लागतो. छत्रपतींचा कराल, त्याच्यानंतरच्या मराठ्यांच्या काळाचा कराल, संभाजीराजांचा कराल, राजारामांचा कराल, कुठलाही कराल, परंतु तो विचार करत असताना ती चौकट थोडीशी व्यापक ठेवण्याची गरज आहे. त्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. तसा करा अशी माझी केवळ विनंती आहे. आणि तशाच पद्धतीने मग ह्या लक्ष्मीबाईंचा कराल किंवा इतर यांचा कराल, ते कुठेतरी भान डोळ्यात असलं पाहिजे की एका व्यापक दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. थँक्यू. मी इतकं शांतपणे माझं ऐकून घेतलं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजचे वक्ते प्रोफेसर श्रीकांत परांजपे सर, उपस्थित मान्यवर व बंधू भगिनींनो, आज सरांनी छत्रपती शिवाजी महाराज द ग्रेट स्ट्रॅटेजिक थिंकर या विषयावर बीज भाषण केले. सर असं म्हणते की औरंगजेब समजून घ्या तर शिवाजी महाराज समजतील. हे माझे राज्य आहे आणि त्यासाठी मी जडेल असं प्रत्येकाला त्या काळात वाटत होतं. राज्य जिंकावं म्हणून कोणी लढत नव्हतं. हे माझं राज्य आहे आणि मी लढेलच. आपण जर आज पाहिलं शिवजयंतीला मुलांमधील उत्साह पहा. असा एकही मुलगा नाही की तो सायकलला किंवा गाडीला झेंडा लावून फिरणार नाही, कारण तो अभिमान आहे. कारण शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी न लढता राज्य स्थापन केले. महाराजांचा लढा हा शेतकऱ्यांच्या बाजूने होता, तो वतनदारांच्या पिळवणुकीचा लढत होता असं सर म्हटले. ते सर्वांचे नेते होते. त्यांना एका चौकटीत बसवणे चुकीचे आहे असं मलाही वाटतं. शत्रूलाही अभिमान वाटावा असे छत्रपती शिवाजी महाराज होते. घटना म्हणून न बघता संकल्पना म्हणून बघणे खूप जरुरी आहे. छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ ब्रिलियंट स्ट्रॅटेजिस्ट who know how to use the resources for the development of the Swaraj. He believed in ethical practices and treated people with respect and fairness. He always respect to his mother, all the women categories in his Swaraj. His innovative approaches is of military tactics and administration help in his kingdom to grow in proper way. One key principle of the Chhatrapati Shivaji Maharaj was trust, respect and humility. आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकला तर आजही आपल्या अंगावर रोमांच उभा राहतो. असे ते महाराज होते. जय महाराष्ट्र. एवढं बोलून मी माझे 2 वाक्य संपवते. धन्यवाद. खरं तर आभार प्रदर्शन नाही की ऋणनिर्देश असेल. सरांचा एक पाठक सर एक किस्सा सांगतो सरांचा. नरवडे सर सरांकडे डॉक्टरेट करत होते आणि त्या थिसीसवर आमची चर्चा चालली होती. सरांना आठवत नसेल, मला खूप आठवतं ह्या गोष्टी. ज्यावेळेस असं चाललं होतं की छत्रपतींचा किल्ला आणि त्याच्या सभोवतालचा 9 किलोमीटरचा प्रदेश म्हणजे ते राज्य. आणि माझा एक मित्र आहे, तो मोठा आता विचारवंत झाला आहे. तो म्हटला की महाराजांचं राज्य असं त्या 9 किलोमीटरने कॅल्क्युलेट केलं तर 2 जिल्हे पण होणार नाही असं आहे. आणि मी लहान मुलासारखं सरांकडे गेलो
म्हटलं सर महाराजांचं एवढंच राज्य होतं का? सरांनी इतकं छान एका वाक्यात उत्तर दिलं आणि ते माझ्या मनावर कोरलं गेलं आणि मग मी माझ्या विद्यार्थ्यांना ते सांगू लागलो. सर म्हटले महाराजांचं राज्य हे भूमीवरून कधीच मोजायचं नसतं, ते लोकांच्या मनांवरून मोजायचं. सरांचं वाक्य माझं नाहीये, सरांना आठवत असतील, पण हे मनावरचं राज्य आणि ते मनावरचं राज्य तू मोजायला लागलास तर तुला दिवस हे पुरणार नाही. असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये होतं आणि त्यांनी खऱ्या अर्थानं इतिहासाकडे पाहायचं कसं, एक दूरदृष्टिकोनातून कसं पाहायचं हे आपल्यासमोर मांडलं. सर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग या दोन्ही विभाग आणि संपूर्ण खानदेश आणि महाराष्ट्राच्या या सर्व विद्यार्थी आणि सर्व प्राध्यापक महानुभावांच्या वतीने मी आपल्या ऋणात राहतो आणि वारंवार आपल्याला असंच ऐकण्याची संधी मिळेल. सरांची अनेक पुस्तकं आज बाजारात आहेत आणि बऱ्यापैकी त्याचं अध्ययन केलं जातं, UPSCची मुलं खास करून करतात. मी सर आपल्या ऋणात राहतो. या कार्यक्रमासाठी आमच्या व्यवस्थापन परिषद सदस्या पवित्रा पाटील मॅडम उपस्थित राहिल्या, मॅनेजमेंटच्या आहेत आणि मॅनेजमेंटचं असून सुद्धा त्यांनी छान सरांच्या वक्तव्याचं अनालिसिस केलं. त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने मॅडमच्या ऋणात राहतो. त्या स्वतः सुद्धा एक आयोजक आहेत आणि आपण सर्वांच्याही या सेशनच्या बाबतीत ऋणात राहतो. आणि यासोबत लगेचच दुसरं सेशन आपलं सुरू होणार आहे, त्यामुळे आपण इथे स्थानापन्न व्हावं असं विनंती करतो आणि माझं ऋणनिर्देशनाचा कार्यक्रम इथे संपला असं सांगतो. धन्यवाद. प्रथम सर्वांचे जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांनी जेवण केले, सर्वांनी एक उत्तेजन आली, तेज आले सर्वांच्या चेहऱ्यावरती, म्हणून एक छोटासा अफजल खानचा पोवाडा म्हणतोय. चांगलं वाटतं की नक्की टाळायचं. कडकडली ही थापड फावर शौर्य नवे स्फुरले, वीरांच्या या गाथेने रण हे दुमदुमले, वीर रसाळ धमन्यांमधुनी वाहू द्या हो आता, रसिक जनांनो ऐका आता शौर्याच्या गाथा, शौर्याच्या गाथा. धन्य धन्य शिवाजी शूर, हा 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 हा, हे धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर जर, पाजुनी पाणी दृष्ट मुगला, पाजुनी पाणी दृष्ट मुगला, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका भिडे गगनास, जी जी जी, कीर्तीचा डंका भिडे गगनास, जी जी जी. धन्य धन्य ती जिजाऊ माता, जिने शिवबाराजांना वाढवलं, घडवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं. म्हणूनच मला शिवबाराजा घडला गेला आणि त्यांनी या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. परंतु रसिकजन हो, स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करायला कोणी एकट्या डुक्याचं काम नव्हतं. म्हणून माझ्या राजाने या सह्याद्री ते कराकोपऱ्यातले मावळे गोळा केले. ते माझे मावळे कसे होते? स्वराज्याचे पुत्र मावळे, हा 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 हा, हे स्वराज्याचे पुत्र मावळे, जरी कोवळे रंग सावळे, वाहती प्राण शुभ खातर, वाहती प्राण शुभ खातर, 16 वर्षाचा होता बहादर, असा शिवछत्रपती हायतर, जी जी जी, असा शिवछत्रपती हायतर, जी जी. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं आणि हा स्वराज्याचा प्रचार असा वाढत चालला. आणि हा स्वराज्याचा प्रचार वाढत असताना इकडे दिल्लीला आदिलशाहाच्या दरबारात खलबत मांडली गेली की अरे आजकालचा मुलगा येऊन स्वराज्य निर्माण करतोय, आमच्या उरावरती स्वराज्य निर्माण करतोय. म्हणून तिथे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांविरुद्ध विडा रचण्यात आला. कोण त्या शिवाजीला ठार करेल? सर्वांच्या प्रश्नाचे चिन्ह सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं. इतक्यात मागच्या रांगेतून एक सरदार पुढे आला, धिप्पाड देहाचा, बंदन शरीराचा. त्याचं नाव होतं अफजल खान. आणि या खानानं त्या ठिकाणी सरदार मांडीला पैठ्याचा विडा उचलला आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. असं म्हणून खानाने आपल्या सैन्यासकट स्वराज्यावर चालून आला. तो कसा आला म्हणाल? हाहाकार माझा वाला देवाच्या स्थळी, हाहाकार माझा वाला देवाच्या स्थळी, निशपापाचा बळी हाती येईल त्यावेळी, करी ठार त्यासी अफजल, करी ठार त्यासी अफजल, मन शिवबा कधी भेटेल हाजीर होजीर जी जी जी, मन शिवबा कधी भेटेल हाजीर होजीर जी जी जी. असं करत करत खान स्वराज्यावर चालून येत होता. तुळजापूर लोटला,
स्वराज्यामध्ये थैमान मांडत होता. माझ्या आया बहिणीची इब्रत लुटत होता. हो, खानाच्या मनामध्ये एकच विचार, मी त्या शिवाजीला धरणार कधी, त्याला मी ठार करणार कधी, असं खानाच्या मनामध्ये विचार चालला होता. पण इकडे गडावर मात्र जिजाऊ महासाहेबांच्या मनामध्ये विचार चालला होता. जिजाऊ महासाहेब जगदंबेला प्रार्थना करत होते की जगदंबे देई स्वामिनी बळ दे शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे करू धावल हकेला आई भवानी बळ दे त्याला जगत्र जननी माय भवानी कुलस्वामिनी. अगं माते, काय हा उच्छाद मांडलाय ग. अगं माझं पोर आज त्या खानाच्या भेटीला चाललंय का आई, खानाच्या भेटीला चाललंय. हे काय तू संकट माझ्या पोरावर ओढून आणलं, काय तू संकट माझ्या स्वराज्यावर ओढून आणलं का आई. तूच ना ग, तूच ना ग माते. लहानपणी त्याला ती भवानी तलवार देऊन त्या स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आई. आज हे काय उच्छाद मांडलं. माझं लहान लेकरू त्या खानाच्या भेटीला चाललंय का आई. धाव तू आई, धाव, त्याच्या पाठीशी उभे राहा आणि त्याला त्या खानाच्या लढण्याशी बळ दे का आई, बळ दे भवानी आई, पाव. असं म्हणून जिजाऊ महासाहेबांनी त्या जगदंबेला प्रार्थना केली आणि जगदंबा पावली. ती कशी म्हणाल, महाराजांनी तयारी केली खानाच्या भेटीसाठी. चढवल शिलांगाला हो, चढवल शिलांगाला, अंगात चिलखताला हो, अंगात चिलखताला, भरजरी पोशाख केला हो, भरजरी पोशाख केला, जिरटोपवर चढविला हो, जिरटोपवर चढविला, कमरच्या बांधून शेल्याला हो, कमरच्या बांधून शेल्याला, तलवार लावली कमरला हो, तलवार लावली कमरला, घेतली ढाल पाठीला हो, घेतली ढाल पाठीला, आस्तनी तलपी बिछव्याला हो, आस्तनी तलपी बिछव्याला, वाघ नख्या रायाच्या बंधाला हो, वाघ नख्या रायाच्या बंधाला, जीवा म्हाल घेतला साथीला हो, जीवा म्हाल घेतला साथीला, तसं बिस करून या सारी राज निघाला जी जी जी, राज निघाला जी जी जी, तसं बिस करून या सारी राज निघाला जी जी जी, राज निघाला जी जी जी. सर्व तयारी करून छत्रपती शिवाजी महाराज गडाच्या पायथ्याशी आले आणि समोर खानासाठी सुंदर असा शामियाना उभारला होता. पण त्या शामियाना खान गाफील उभा होता. तो कसा होता, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हा 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 हे, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान त्याला नाही जाण. शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची, करीन काय कल्पना युक्तीची हो जी जी जी, करीन काय कल्पना युक्तीची हो जी जी जी. खान गाफील होता. खानाला वाटलं आता राजा आपल्या चरणाशी आलाय आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या शामियानाच्या दरवाजाशी येऊन उभे राहिले आणि खानाने राजाला पाहता क्षणी खान उभा राहिला आहे आणि खान म्हणतो कसा, आओ शिवा, आओ मेरे गले लगे जाओ. असं म्हणून मंडळी खानाने राजाला आलिंगन दिलं. ते कसं म्हणाल, आलिंगन दिलं राजाला, आलिंगन दिलं राजाला, कप्तानी नाव विमानाला, वर कट्यारीचा त्यानं केला, पाठीवर घाव घातला, राजाने डाव वळखिला, वाघ नख्याने केळ वारला, फाडील त्याच्या उदराला, कोठळा बाहेर काढला, नरकिया म्हणून खान तो सोडी प्राणाला जी जी जी, सोडी प्राणाला जी जी जी, धडकिया म्हणून खान तो सोडी प्राणाला जी जी जी, सोडी प्राणाला जी जी जी. चालून अशा समयाला, चालून अशा समयाला, सय्यद बांडा त्याच वखताला, शिववरती वार करण्याला रोखून हात उचलला, जेव्हा महाल होता बाजूला, सरसून वार त्याने केला, हात तुटून पडला बाजूला, होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी जी जी, प्राण वाचला जी जी जी, होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी जी जी, प्राण वाचला जी जी जी. कौन करतो महिष शाहीर, हा हा हा
आशीर्वाद असणार म्हणून पवाड्याला रंग भरणार जी जी, म्हणून पवाड्याला रंग भरणार जी जी. छत्रपती शिवाजी महाराज की. आपल्या या आताच्या सत्राचे रघुजीराजे आंग्रे सर, खरोखर आपल्या सर्वांना एक भाग्याचा क्षण आहे की साक्षात सोबतच सर शासकीय विधी महाविद्यालय मुंबई येथून सरांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तसेच महाराष्ट्र शासनाद्वारे किल्ले रायगडचा विकास करून त्यास पुनर्वैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने स्थापित केलेल्या किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे सर विद्यमान सदस्य आहेत. सर विविध शिक्षण संस्थांवर सक्रिय कार्य करीत आहेत. जनता शिक्षण मंडळ अलिबाग येथे संचालक म्हणून सर आपण कार्य करतात. तसेच नवयुग विद्यापीठ ट्रस्ट महाड येथे सर विश्वस्त म्हणून आहेत. लोकमान्य टिळकांद्वारे स्थापित श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे यांचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया अलिबागच्या युनिटचे देखील सर अध्यक्ष आहेत. प्राचीन भारतीय संस्कृतीतील स्थापत्य वैशिष्ट्ये आणि मंदिर शैलीचे सर आपण अभ्यासक आहात. कोकण आणि सागरी किनारपट्टी भागातील मराठा आरमाराचे सर अभ्यासक आहेत. भारतीय नौदलाच्या मेरीटाईम हिस्ट्री सोसायटी तसेच नेव्हल वॉर कॉलेज गोवा मध्ये मराठ्यांची नाविक युद्धनीती या विषयावर सरांची अनेक व्याख्यानं झालेली आहेत. विविध दुर्ग संवर्धन संस्थांशी सरांचं नेहमी संलग्न राहिलेलं आहे. विविध लेख, चर्चा, परिसंवाद, लेक्चर आणि व्याख्यानांच्या माध्यमातून इतिहास, आरमार, प्राचीन भारताची संस्कृती आणि स्थापत्य यांचा प्रचार सरांनी आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून केलेला आहे. त्याचसोबत ट्रेकर आणि बायकर असल्याने एक भटकंती आणि बायकिंगच्या माध्यमातून सरांनी लडाख पासून तर कन्याकुमारी आणि गुजरात पासून तर अरुणाचल प्रदेश म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानभर भ्रमंती केलेली आहे. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आपले गाडी अभ्यासक आणि साक्षात आपल्या समोर कान्होजी आंग्रेंचे 9व्या पिढीचे वंशज सर रघुजीराजे आंग्रे उपस्थित आहेत. तर पुनश्च एकदा आम्ही सर्व संयोजकांच्या वतीने आपले खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. तुम्ही जे बोलले ना की यावेळेस करू नये तर मागच्या वेळेस मागणी होती. नाही, हे वाक्य सकाळी परांजपे सरांचं होतं. खूप तरुण मुलं आहेत. हे कसं जे गुरु यासोबतच आपल्याला उपस्थित आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद धन्यवाद. रामराम मंडळी. हे रामराम म्हणायचं कारण आहे प्रभू श्रीरामाच्या हक्काच्या घरात प्रभू श्रीराम गेले हे एक कारण. आणि दुसरं कारण की आज जो आपला विषय आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जर कोणाशी तुलना करायची झाली तर ती प्रभू श्रीरामाशीच करता येईल. कारण रामाला सहज शक्य होतं की जेव्हा रावणाने सीतेला पळवलं तेव्हा अयोध्येला निरोप पाठवता आला असता, मिथिलेला निरोप पाठवता आला असता की सीतामाईचं हरण झालंय, सैन्य घेऊन या. दोन्ही राज्य आणि त्यांची मित्रमंडळी सैन्य घेऊन आले असते. पण तसं न करता प्रभू श्रीराम लंकेच्या दिशेने मार्गस्थ झाले आणि वाटेत जो आला तो म्हणजे वानर, जो नर सुद्धा नाही, ज्याची स्वतःची ओळख नाही, अशा वानरांना त्यांनी आत्मविश्वास दिला की रावण किंवा लंका काही फार मोठी गोष्ट नाही. आणि ते लंका दहन करून परत आले, सीतेला घेऊन परत आले. आणि शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी हेच केलं. जो नाहीरे वर्गाचा चेहरा होता, जो प्रस्थापित नव्हता, त्याला विश्वास दिला की तुम्ही लढलात आणि एकत्र झालो तर स्वराज्य उभं राहू शकतं. आणि त्याच्यामधून
350 वर्षानंतर आज आपण स्वराज्याचा राज्याभिषेक 350वा राज्याभिषेक साजरा करतोय, म्हणून मी ती तुलना केली. माझा जो विषय दिला गेलाय आरमार, छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार, तर त्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भारताला आज 7,500 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. आणि हिंदुस्थानावर झालेलं पहिलं आक्रमण जर कुठला विचार करायचं झालं तर तेही सागरी आक्रमण होतं. रावण श्रीलंकेकडून आला आपल्याकडे, आणि भारताकडे वर झालेलं शेवटचं आक्रमण ते सुद्धा कारगिल नव्हतं तर कसाब होता, म्हणजे ते सुद्धा सागरी आक्रमण होतं. त्यामुळे सागरी सीमांची सुरक्षा किती महत्वाची आहे ते अनादी काळापासून आतापर्यंत तेवढ्याच इंटेन्सिटीने महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांच्या कालखंडात आपण म्हणायला तर बरंच म्हणतो, मौर्यांचं साम्राज्य एवढं वाढलेलं होतं, किंवा राजा चोलांच्या साम्राज्याबद्दल आपण बोलतो, चोलांच्या सैन्य नौकादलाबद्दल बोलतो. पण त्या नंतरच्या कालखंडामध्ये आपली परिस्थिती काय होती? एकदेशीय राजसत्ता, अवघ्या हिंदुस्थानभर पसरलेल्या राजसत्ता, म्हणजे आजचा पाकिस्तान, आजचा हिंदुस्थान, आजचा बांगलादेश आणि आजचा बर्मा, असा अखंड हिंदुस्थान जरी आपण विचार केला तरी त्या राजसत्तांपैकी एकदेशीय कुठल्याही राजसत्तेला आपला आरमार असावा असं वाटत नव्हतं. त्यावेळेला भारतीय सागरी किनाऱ्यावर किंवा भारतीय उपखंडावर राज्य करायसाठी जो संघर्ष होत होता, त्या संघर्षामध्ये संघर्षरत असणाऱ्या सत्ता कुठल्या? ईस्ट इंडिया कंपनी, तोपर्यंत इंग्लंड सुद्धा नव्हतं. डच ईस्ट इंडिया कंपनी, पोर्तुगीज, फ्रेंच, म्हणजे ह्यापैकी कोणाचाही इथल्या भारतभूमीशी मातृभूमी म्हणून तो संबंध नव्हता, पितृभूमी म्हणूनही संबंध नव्हता. व्यापारासाठी आलेल्या तिकडच्या नाहिरे वर्गातले भटके, कारण जो प्रस्थापित होता तो भारतापर्यंत आलाच नाही. जो व्यापाराच्यासाठी निघालेला दर्यावर्दी होता, जो नाव कमवायसाठी, पैसा कमवायसाठी निघालेला होता, असा नाहिरे वर्गातला प्रतिनिधी समूह, ॲबिसिनियावरून आलेले सिद्धी, हे आपापसात लढत होते. कशा करता? तर आमचा भारतीय किनाऱ्यावर, आमच्या पाण्यावर सत्ता कोणाची असावी. पण त्यावेळेला एकदेशीय सत्ता, माझं राज्य किती महसुलाचं असावं, माझा मानपरातप काय असावा, आणि माझ्या सत्तेच्या सीमा मला कुठपर्यंत वाढवता येतील ह्यात मशगूल होत्या किंवा ह्यातच अल्पसंतुष्ट होत्या. आणि त्यावेळेला स्वराज्याची सीमा ही जमिनीवर नाही तर पाण्यावर सुद्धा आहे, आणि आमच्या लगत असलेला भूभाग आमचा, हा विचार करणाऱ्या छत्रपतींच्या भूमीत आपला जन्म झाला, ही आपल्याकरता, माझ्याकरता एक अभिमानाची गोष्ट आहे. जे 350 वर्षापूर्वी वास्तव होतं तेही आज वास्तव आहे की महाराष्ट्र हा सुद्धा एक सीमावर्ती प्रांत आहे. कारण महाराष्ट्राचे भूभाग संपला की समुद्र भाग सुरू होतो आणि ती आपली सागरी सीमा आहे. पण अंतर्बाह्य विचार जोपर्यंत आपण हा करत नाही, आपण आपल्या सीमांच्या बाबतीत सजग होत नाही, तोपर्यंत आपण आपल्या सीमांच्या रक्षणाची जबाबदारी कुठल्या तरी एका दलावर सोडून मोकळे होतो. कारण ती सीमा आमची आहे आणि आम्ही त्याचं रक्षण केलं पाहिजे हे जोपर्यंत आपल्याला आतून येत नाही, तोपर्यंत आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीवच होणार नाही. मी जसं आता म्हटलं की आमची शिवाजी महाराज येण्याच्या पूर्वीची काय परिस्थिती, तर इंग्रज, पोर्तुगीज, डच आपापसात लढत होते. अगदी ही परिस्थिती होती की सुरत वरून मोगल बादशहाच्या हॅरमला किंवा त्यांच्या महिलांना मक्केला जायचं असलं तरी पोर्तुगीजांना पैसे द्यायचे, पोर्तुगीजांना लाच द्यायचे की मधल्या सागरी चाच्यांपासून पोर्तुगीजांनी या ताफ्याचं रक्षण करावं. म्हणजे सर्वसत्ताधीश असलेले मोगल, ज्यांचं सुरतमध्ये मोठा तळ होता, ते सुद्धा व्यापारी काही नौका वगळता सागरी सत्तेच्या बाबतीत सजग नव्हते असंच म्हणावं लागेल. आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा आरमाराचा घाट घातलेला आपल्याला दिसतोय. तर हा आरमाराचा घाट कोणाच्या जोरावर घातला, तर एक लुई द वेंतॉफ विएगश आणि त्याचा
मुलगा, त्या दोघांना छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडलंय. मी आपल्याला मागेच सांगितलं की जी नाहिरे वर्गातली मंडळी होती, इथे नाव कमवायसाठी, पैसा कमवायसाठी आलेली होती, अशातले काही छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडले. आणि त्यातले हे वियगश पितापुत्र होते. शिवाजी महाराजांनी 1658-59 दरम्यान कल्याण भिवंडी जिंकून घेतलं आणि कोकणाशी त्यांचा पहिल्यांदा संपर्क आलाय. कोकणाशी संपर्क आल्यावर एक महसुली उत्पन्नाचा मुलूक एवढ्यापुरतं मर्यादित न राहता ही आमची सागरी सीमा आणि इथून होणारा व्यापार, इथून होणारं दळणवळण आणि इथून होणारी आक्रमण याच्याबद्दल प्रत्येकाबद्दल उत्तरदायित्व आमचं आहे, प्रत्येकाबद्दल हक्क आमचा आहे, प्रत्येकाबद्दल जबाबदारी आमची आहे, हे ओळखणारे छत्रपती शिवाजी महाराज. मगाशी जसं सरांनी सांगितलं की कौटिल्यनी त्याच्या नीतीमध्ये अर्थशास्त्रामध्ये ज्या प्रकारे व्यक्त केलेलं आहे, तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रातल्या ज्या सीमा बाबतीतल्या नीती आहेत त्या आपल्या आचरणातून, आपल्या कृतीतून पुरेपूर उतरवणारं जर कोणी व्यक्तिमत्व असेल, कुठली राजसत्ता असेल, तर ती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांची. आणि त्याचमुळे आपल्याला लक्षात येईल की कल्याण भिवंडी जिंकल्यानंतर महाराज थांबले नाहीत. या वियगश पितापुत्रांना त्यांनी आपल्या नोकरीत घेतलंय आणि त्यांना सांगितलं की आम्हाला काही उत्तम प्रकारच्या नौका बांधून हव्या. वियगश पितापुत्रांनी त्या नौका बांधायला सुरुवात केली, पण त्यांनी सांगितलं की आमच्याकडे तेवढे कामगार नाहीत, तुमच्या हाताखाली काम करायला फारसं कोणी पोर्तुगीज तयार होणार नाही. महाराजांनी त्या पितापुत्रांना सांगितलं तुम्ही मनुष्यबळाची काळजी करू नका, तुम्ही टेक्निकल सुप्रीमसी तुमच्याकडे आहे, तुमचं टेक्निकल नॉलेज, नो हाऊ आम्हाला द्या, कामगार तर काय आमच्याकडे भरपूर आहे. आणि 300 माणसं महाराजांनी त्यांच्या हाताखाली काम करायसाठी कामगार म्हणून दिले. आता पुढचा खेळ सुरू होतो धर्मपीठाकडून. धर्मपीठाकडचे निरोप कसे असतात? आपल्या देशातल्या आपल्या सर्वसामान्य श्रद्धा आपल्या समाजापुरत्या, आपल्या प्रांतापुरत्या, आपल्या जिल्हा, तालुका, देश, समाज यापुरत्या असतात. त्याचप्रमाणे वियगशला पोर्तुगीजांकडून निरोप आला, पोर्तुगीज धर्मसत्तेकडून निरोप आला आणि तो थेट आला नाही. गोव्याच्या व्हाईसरॉयनी वसईच्या धर्मप्रांताच्या फादरला निरोप पाठवला की हा जो काही उपद्व्याप चालू आहे, कल्याणच्या खाडीमध्ये जे आरमार बांधलं जात आहे ते आज ना उद्या पोर्तुगीज किंवा इंग्रजांच्या विरुद्ध वापरला जाऊ शकतो. शिवाजी महाराज जमिनीवर आहेत तोपर्यंत ठीक, ते पाण्यावर उतरणं योग्य होणार नाही. आणि ते आपल्या राजाच्या हितात आणि आपल्या धर्माच्या हितात नसेल तर तुम्ही ह्या पितापुत्रांना रोका. त्यावेळेला वसईच्या धर्मपीठाकडून वियगश पितापुत्रांना निरोप गेलाय की तुम्ही थांबा, हे काम आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे. आणि रातोरात ते बापले तिथून रवाना झाले. त्यांनी त्यांच्या हाताखालचे काही कारागीर होते, पोर्तुगीज कारागीर होते, त्यांनाही तिथून नेलं. दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाला काम निर्वेकपणे तसंच सुरू राहिलं. कारण महाराजांनी ज्या वेळेला 300 कामगार बरोबर दिलेले होते त्यावेळेला स्वराज्यातले सर्वोत्कृष्ट 300 सुतार तिथे कामगार म्हणून दिलेले होते. त्यांना सांगितलं होतं बोलायचं नाही, फक्त तोंड बंद ठेवा, डोळे उघडे ठेवा, हे काम कशा प्रकारे करतात, त्यांचे ड्रॉइंग्स कसे असतात, आरेखन कसे असतात, लाकूड जोडलं कसं जातं ते आणि तेवढं शिकून घ्या. आपलं ज्ञान त्यांना दाखवू नका की तुम्ही किती सज्ञान आहात, या विषयातले तज्ञ आहात. आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला जेव्हा हे बापले निघून गेले होते, पोर्तुगीज निघून गेलेले होते, काम त्याच गतीने प्रगतिशील राहिलं. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये 28 नौका वसुबारसच्या मुहूर्तावर त्या दुर्गाडीच्या खाडीमध्ये उतरल्या. ह्या ज्या 28 नौका उतरल्या होत्या त्यात तसं पाहायला गेलं तर पोर्तुगीज किंवा ब्रिटिशांच्या मानाने अतिशय प्रिमिटिव्ह ज्याला आपण म्हणू शकतो त्या पद्धतीचं नौदल होतं. म्हणजे पोर्तुगीजांनी जरी बांधलेलं असलं तरी नौकानयन शास्त्रातले काही जे आडाखे असतात त्याच्याशी सुसंगत असं ते नौदल नव्हतं. कारण पोर्तुगीजांचं जे नौदल होतं किंवा ब्रिटिशांचं जे बोटी आपल्या हिंदुस्थानात यायच्या
त्या युरोपवरून निघून अख्खा केप ऑफ गुड होपला वळसा घालून वर मिडल ईस्ट कडे जाऊन हिंदुस्थानकडे येणाऱ्या त्या नौका होत्या. त्यामुळे त्या दूरच्या पल्ल्यासाठीच्या प्रवासासाठीच्या बनलेल्या बोटी असायच्या. लांबच्या पल्ल्याच्या बोटी असल्यामुळे पाण्याची साठवण, लोकांच्या राहण्याची व्यवस्था, जास्त माल वाहतूक क्षमता अशा प्रकारच्या त्या बोटी होत्या. आणि याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांनी आपलं आरमार बनवताना किंवा या जे काही बंधू पितापुत्रांना सांगून ज्या बोटी बनवायला लावल्या होत्या त्यांच्या रचनेत थोडाफार मूलभूत बदल केलेला होता. ज्या युरोपियन बोटी जड असायच्या त्यांना सेलिंग करायसाठी जास्त डेप्थ लागायची, जास्त ड्राफ्ट लागायचा. त्यामुळे खोल पाण्यामध्ये त्या प्रवास करण्याच्या लायक होत्या, कारण त्यांना आंतरखंडीय प्रवास करायचा असायचा. याच्या विपरीत महाराजांनी बांधून घेतलेल्या ज्या बोटी होत्या त्या शक्यतो संगमेऱ्या म्हणजे संगमेश्वरी बोट, जी उथळ पाण्यात जाऊ शकणारी, ज्याला रुंदी कमी आहे, लांबी जास्त आहे, 1 शेडाच्या किंवा 3 शेडाच्या अशा प्रकारच्या या बोटी महाराजांनी स्वराज्याकरता बांधून घेतल्या. आणि त्याचंही कारण होतं. या बोटींची बांधणी करताना युरोपियन बोटी जड, त्याची मालवाहतूक क्षमता जास्त, पण त्याला लागणारा ड्राफ्ट जास्त असल्यामुळे समुद्र किनाऱ्याच्या उथळ भागामध्ये त्या बोटींचं आवागमन कठीण होतं. ओहोटीच्या वेळेला बंदराला त्या बोटी येत नसत, त्यामुळे त्यांच्या वाहतुकीवर सुद्धा काही लिमिटेशन्स होते. याच्या पलीकडे महाराजांनी जे बांधून घेतलेलं आरमार होतं किंवा ज्या बोटींची निर्मिती केलेली होती त्या बोटी, त्यांची मालवाहतूक क्षमता कमी होती, मात्र त्या हलक्या असल्यामुळे त्यांचा वेग जास्त होता. त्या चपळ बोटी होत्या. ब्रिटिश बोटींवर जिथे 13 पासून 30 पर्यंत तोफा लावता यायच्या, त्याच्या विपरीत मराठ्यांच्या बोटींवर 4 पासून 15 पर्यंतच तोफांची क्षमता होती. म्हणजे तसं पाहिलं तर दुप्पट क्षमतेच्या ब्रिटिश किंवा युरोपियन बोटी होत्या. परंतु अतिशय चपळ बोटी असल्यामुळे जी मॅनपॉवर मॅनेजमेंट आपण म्हणतो की जी बोट वलवायला 100 लोक फक्त वलवायमध्ये 70 किंवा 80 खर्च होतात आणि लढणारे 20 किंवा 30 राहतात, याच्या विपरीत मराठ्यांच्या बोटी 25 ते 30 लोकांकडनं वल्लवल्या जाऊ शकायच्या आणि लढणाऱ्या माणसांचं प्रपोर्शन ते नेहमी जास्त राहायचं. कारण गन पॉवर मराठ्यांच्या बोटींकडे कमी असल्यामुळे 1 to 1 जे मार्किंग करावं लागतं किंवा 1 to 1 बॅटल करावी लागते, त्याच्यासाठी मराठा बोटी सर्वथा उपयुक्त होते. आता ही जी आरमाराची बांधणी महाराजांनी केली ही पूर्णतः इंडिजिनियस होती. त्यामुळे यांचं कुठेतरी टेस्टिंग करायची गरज होती, कुठेतरी समजून घ्यायची गरज होती की या आरमाराची क्षमता काय आहे. कारण नुसतं आरमार असून ते पाण्यावर तरंगून आणि त्यांनी पाण्यावर सफर करून उपयोगाचा नाही, तर पर्पज बिल्ट आरमार असल्यामुळे त्याचा उपयोग किती किंवा त्याची क्षमता काय हे तपासणं थोडंसं आवश्यक होतं. आणि त्याच्यातूनच महाराजांनी आपली पहिली वहिली सागरी मोहीम म्हणजे बसरूरची मोहीम काढलेली दिसते. आता अख्खा कोकण किनारा पार करून तिथले ब्रिटिश, तिथले पोर्तुगीज, तिथला सिद्धी, वाडीकर, सावंत या सर्वांना बायपास करत, गोवा बायपास करत दक्षिणेला बसरूरवर महाराजांनी धडक मारली. 14 फेब्रुवारी म्हटलं की सगळ्यांना फक्त व्हॅलेंटाईन डे माहिती असतो, म्हणजे निदान कॉलेज क्राऊडला तरी बऱ्यापैकी व्हॅलेंटाईन डे माहिती असतो. पण 14 फेब्रुवारी 1665च्या दिवशी महाराजांनी कर्नाटक मधल्या बसरूरवर आक्रमण केलंय. मराठा आरमारांनी केलेलं हे सर्वात मोठं आक्रमण म्हणता येईल. कारण साधारण 85 बोटींचं नौदल घेऊन हा संपूर्ण प्रवास करून साधारण 4000 सैन्य त्यांच्या लवाजम्यासकट परतीच्या प्रवासाच्या व्यवस्थेसह खाणं पिणं आणि शुद्ध पाणी, कारण आजच्यासारखी ती व्यवस्था नाहीये की त्याच्यामध्ये पाण्याचे टँक्स ठेवले आणि कुठेही डिझेल इंजिन असल्यावर रातोरात जाता येतं. तर जेवढी माणसं आहेत त्या प्रमाणात त्यांच्या वापरासाठीचं लागणाऱ्या पाण्याची, भोजनाची व्यवस्था ठेवावी लागते. असं हे आरमार बसरूरला गेलं, बसरूरवर हल्ला केला, बसरूर जिंकलं आणि तिथली लूट घेऊन महाराज परत आले. तर हे आपल्याला लक्षात येईल की नुसती नाविक सत्ता असून किंवा नाविक शक्ती बनवून थांबलेले नाहीये, तर त्याचा एक ट्रायल रन, टेस्ट रन जो आपण म्हणतो तो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालखंडात आपल्याला घेतलेला दिसतोय. बरं, महाराजांचं सर्व आयुष्य हे गेलं जमिनीवर. आयुष्याच्या
बहुतांश कालखंड हा महाराजांचा जमिनीवर दख्खनेत सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये गेलेला आहे. अशा वेळेला सागरी लढाई करणं, तिच्यावर स्वतः जाणं हा आजच्या भाषेत म्हटलं तर रिस्क फॅक्टर पण होता. किंवा दुसऱ्या पद्धतीने बोलायचं झालं तर आपल्या नौसैनिकांचं, आपल्या सागरी सैनिकांचं मोराल बूस्ट करण्याची सुद्धा एक उत्तम संधी महाराजांनी साधलेली दिसते. शत्रूला जसं अंडर एस्टिमेट करू नये तसं ते सरप्राईज टॅक्टिक्स ज्या असतात त्या सुद्धा महाराजांनी या युद्धाच्या वेळेला वापरलेल्या आहेत. की शिवाजी महाराज बोट घेऊन स्वतः लढायला येतील ह्याचा कोणी स्वप्नात सुद्धा विचार करणं शक्य नव्हतं, जे महाराजांनी कृतीत उतरवलं. त्यामुळे हे जे धक्का तंत्र आहे त्याचा वापर करून त्यांनी अतिशय उत्कृष्ट लढाई केलेली आपल्याला दिसते. आणि बसरूरवरच्या आक्रमणाच्या वेळेला त्यांनी पुरेपूर बंदोबस्त केला होता. एका वेळेला मी सुरतेवर आक्रमण करणार म्हणता म्हणता उत्तरेतील सुरत दाखवता दाखवता दक्षिणेतल्या बसरूरवर आक्रमण केलंय. मराठ्यांचं जे नौकाशास्त्र होतं ज्याला मी म्हटलं प्रिमेटिव्ह पद्धतीच्या किंवा इंग्रजांच्या, पोर्तुगीजांच्या, फ्रेंच, डच लोकांच्या म्हणजे युरोपियन लोकांपेक्षा कितीतरी कमी क्षमतेच्या बोटी घेऊन त्यांनी जे आक्रमण केली किंवा जे सागरी किनारे सांभाळले, त्याच्यामध्ये दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. एक, मराठ्यांकडे असलेला किल्ल्यांचा बॅकअप आणि दुसरी महत्वाची गोष्ट मराठ्यांना माहिती असलेला टरेन, करंट्स. मराठा नेव्ही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं आरमार हे मुख्यत्वे ब्राऊन वॉटर नेव्ही या प्रकारात मोडणार आहे. जे 12 नॉटिकल माईलच्या आत बाहेर प्रवास करू शकणाऱ्या बोटी घ्यायच्या आणि किनारपट्टी लगत येणाऱ्या जहाजांवर किंवा ताफ्यावर आक्रमण करायचं, ही साधारणपणे त्यांची नाविक शैली होती. कोणतंही कितीही प्रचंड आरमार असलं किंवा कोणतंही कितीही प्रचंड मोठं गलबत असलं तरी बंदराला जोपर्यंत ते बोट लागत नाही तोपर्यंत त्या प्रवासाला अर्थ नाही. योग्य ठिकाणच्या बंदरात पोहोचणं हे प्रत्येक बोटीचं गंतव्य असतं आणि ते न झाल्यास त्या प्रवासाला अर्थ राहत नाही. त्यामुळे कुठलंही कितीही मोठं युरोपियन शिप असलं तरी त्याला किनाऱ्यावर येणं आवश्यक आहे. आणि ते किनाऱ्यावर आल्यावर त्याच्या जड वस्तुमानामुळे त्याच्या हालचालीवर मर्यादा येतात. त्यावेळेला स्वराज्याचा आरमार या बोटींवर आक्रमण करायचं. आता मराठ्यांनी आक्रमण करायची किंवा त्या आक्रमणाची सुद्धा एक पद्धत शोधून काढलेली होती. त्या अतिशय हलक्या बोटी असायच्या, त्याच्यावर कमी क्षमतेच्या तोफा असायच्या. साधारण 14 पौंडी 16 पौंडी तोफा असायच्या, जास्तीत जास्त 20 पौंडी तोफा असायच्या आणि त्या नालेवर असायच्या. कुठलीही तोफ फायर केल्यानंतर बॅरल थंड व्हायसाठी जो वेळ जातो तेवढ्या वेळात ती परत फायर करता येत नाही. युरोपियन जहाजांना ब्रॉड साईडला म्हणजे जहाजाच्या लांबीमध्ये 20-20 तोफा असायच्या. त्यामुळे एक बाजूला जर फायर केली, एक रांग फायर केली तर एका वेळेला 20 तोफा धडाडायच्या. बोट उलटली की परत दुसऱ्या 20 तोफा धडाडायच्या. याच्या अपरोक्ष मराठ्यांच्या आरमारात 1 किंवा 2 नाल्यावरच्या तोफा त्यांनी फायर केले की बॅरल थंड होईपर्यंत वाट पाहणं आवश्यक होतं. अशा वेळेला जी जमिनीवरची गोलाची लढाई म्हणतात ती मराठा आरमारांनी समुद्रावर केलेली आपल्याला आढळते. म्हणजे जी मोठी जहाजं असतील त्या मोठ्या जहाजाच्या पिछाडीवरून हल्ला करायचा, सी आकारामध्ये प्रवास करायचा. एका जहाजाने मराठा नौकेने फायर करायचं, उजवीकडे वळायचं, निघून जायचं, मग दुसऱ्याने यायचं, फायर करायचं, निघून जायचं, तिसऱ्याने यायचं, फायर करायचं. जोपर्यंत 10 गलबतांचं फायरिंग होईल पहिल्याची बॅरल थंड झालेली असते तो परत आलेला असायचा. अशा प्रकारे कमीत कमी साधन सामुग्रीमध्ये मोठ्यातलं मोठं जहाज जायबंदी करायचं आणि एकदा त्याचा वेग मंदावला, जहाजाचं शीड, मोठ्या जहाजाचं शीड किंवा डोलकाठी डॅमेज झाली की त्या जहाजाचा वेग मंदावतो. मग त्यामुळे एकतर ते जहाज एका ठिकाणी उभं राहून त्यांना लढणं भाग असतं, कारण ते जहाज वलवाईसाठी जी मॅनपॉवर लागते ती लढाईमध्ये गुंतलेली असते. किंवा त्याला पळून जायचं असेल तर लढाई सोडून पळून जाणं आवश्यक असतं. तर अशा दुहेरी कैचाड्यात सापडलेलं, कैचीत सापडलेल्या जहाजावर मग अनेक जहाजांनी आक्रमण करायचं छोट्या छोट्या बोटींनी. त्यावरून सैनिकांनी वर चढायचं
आणि प्रत्यक्ष हातघाईची लढाई करून ते जहाज ताब्यात घ्यायचं, हा मराठ्यांचा समुद्रावरचा गनिमी कावा म्हणता येईल. या गनिमी काव्याच्या समर्थनार्थ किंवा या गनिमी काव्याच्या पुष्टीर्थ तसं सरांनी सकाळी सांगितलं, नरवणे सरांनी जे पुस्तक लिहिलंय फोर्टिफिकेशन ऑफ वेस्टर्न कोस्ट, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अख्ख्या हिंदुस्थानचा जर आपण कोस्ट लाईनचा नकाशा काढला तर आपल्याला लक्षात येईल की वसईपासून वेंगुर्ल्यापर्यंत जो हा स्वराज्याचा भाग म्हणता येईल किंवा महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणता येईल, त्या किनारपट्टीमध्ये किल्ल्यांची घनता किंवा डेन्सिटी सर्वात जास्त आहे. या संपूर्ण किनारपट्टीवर सरासरी 15 मैलावर किल्ला आहे. सरांनी जसं सकाळी सांगितलं की प्रत्येक किल्ला हा दुसऱ्या किल्ल्याच्या प्रभाव क्षेत्राला ओव्हरलॅप करतो, त्यामुळे अनप्रोटेक्टेड एरिया कुठलाच शिल्लक राहत नाही. आणि किनारपट्टीवरून मुंबईतून निघालेलं जहाज गोव्याला जाईपर्यंत किंवा त्रवणकोरला जाईपर्यंत मुंबई बंदरातून बाहेर निघताना खांदेरीच्या नजरेच्या टप्प्यात आलं, खांदेरीच्या नजरेच्या टप्प्यातून बाहेर जाईपर्यंत ते कुलाब्याच्या नजरेच्या टप्प्यात, तिथून बाहेर निघालं की रेवदंड्याच्या नजरेच्या टप्प्यात, तिथून खाली निघालं की पद्मदुर्गच्या नजरेच्या टप्प्यात, असं कुठलंही जहाज नजरेच्या टप्प्याबाहेर न जाता प्रवास करू शकायचं किंवा रोखलं जाऊ शकायचं. मी 2 टर्म्स वापरल्या, प्रवास करू शकायचं किंवा रोखलं जाऊ शकायचं. कारण भारताच्या नाविक इतिहासात सर्वप्रथम दस्तक जर कोणी इंट्रोड्यूस केला असेल किंवा कौल जर कोणी इंट्रोड्यूस केला असेल तर तो मराठा आरमाराने केला. नाही तर पोर्तुगीजांचा कर्टास किंवा ब्रिटिशांचा पास घेतल्याशिवाय भारताच्या किनाऱ्यावर कुठल्याही बोटीला प्रवास नाही करता यायचा. महाराजांनी आणि त्यांच्या आरमारांनी युरोपियनांना वळण लावलं की मराठा आरमाराचं कौल म्हणजे माल वाहतूक करण्याचा परवाना आणि दस्तक म्हणजे आपली मालकी मान्य केल्याचा पास भरल्याशिवाय इथून कुठल्याही प्रकारचं आरमाराचं किंवा व्यापाऱ्याचं जहाज जाऊ शकणार नाही. म्हणजे ही सागरी अधिसत्तेची सूचना होती, सागरी अधिसत्तेची घोषणा होती. हा ट्रॅव्हल पास नसलेलं जहाज घेणं, जप्त करणं, त्याच्यावर दंड लावणं आणि दंड नाही भरला तर बुडवून टाकणं हे मराठ्यांनी सर्रास केल्यामुळे मराठ्यांचा या आरमाराचा पुढचे 100 वर्षापर्यंत पश्चिम किनारपट्टीवर दबदबा राहिला. शिवाजी महाराजांपासून सुरू झालेला जो प्रवास होता तो अगदी 1756 सालापर्यंत पुढे सुरू होता. या संपूर्ण कालखंडात जर आपण पाहिलं तर आज प्रकर्षाने जाणवतं. आपण सोशल मीडिया वापरतो, आपण अनेक प्रकारचे शिक्षणाचे अनेक मार्ग आहेत, समजण्याचे अनेक पद्धती आहेत, व्याख्यानं असतील, काही असतील, पण मनातून जर काही जात नसेल तर जातीय अभिनिवेश तो बोलून दाखवला जात नाही पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी राहतो. अशा वेळेला विचार करून पहा, या हॉलपेक्षा कमी लांबीच्या बोटीवर जेव्हा 50 माणसं असतात त्यातली 8-9 वेगळ्या वेगळ्या जातीची लोक असतात आणि तेवढ्या कमी अंतरामध्ये राहताना त्यांना धक्का पण लागू शकतो, राग पण येऊ शकतो, लोक पण येऊ शकतो. महिनोन्महिने दिवसेंदिवस आपल्या घरादारापासून दूर राहिल्यामुळे होणारे इमोशनल किंवा हार्मोनल चेंजेस असू शकतात. त्या सायकोलॉजिकल चेंजेस मध्ये, त्या परिस्थितीमध्ये ते एकमेकांशी न भांडता त्या 18 पागड जातींना एक कॉमन शत्रू दाखवणं आणि त्याच्या विरुद्ध लढवणं हा महाराजांचा केवढा मोठा सायकोलॉजिकल वॉरफेअरचा प्रकार होता की ज्या वेळेला प्रत्येकाच्या आस्था आणि अस्मिता अगदी प्रखर असतात. प्रत्येकाला आपल्याबद्दल काहीतरी वाटत असतं. शिवाशिवीला सुद्धा मान्यता असण्याच्या दिवसांमध्ये 18 पागड जातीचे लोक एका ध्येयाप्रती एकनिष्ठ राहतात आणि त्या स्वराज्याचा मी सैनिक आहे, स्वराज्याचा हे आरमार आहे आणि मला ब्रिटिशांविरुद्ध, पोर्तुगीजांविरुद्ध, डच लोकांच्या विरुद्ध किंवा सिद्धीच्या विरुद्ध लढायचंय. ह्या ध्येयाने जेव्हा एकत्र येतं आणि ते लढतं तेव्हा ते ध्येय देणाऱ्या, ती दीक्षा देणाऱ्याची क्षमता आपल्याला जाणून घ्यायची गरज आहे. शिवाजी महाराजांनी ही दीक्षा दिली आणि जी महाराज गेल्यानंतर सुद्धा अनेक पिढ्यांनी ती चालू ठेवली. म्हणून आपण पाहाल की पश्चिम किनारपट्टीवर मराठा असेल, ब्राह्मण असेल, आगरी असेल, कोळी असेल, खारवी असेल, दाखी असेल, अनेक प्रकारचे 18 पागड जातीतले लोक
त्यांच्या त्यांच्या क्षमतांसह या आरमारी युद्धामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसतात. महाराजांचं नौकानयन शास्त्राच्या बाबतीत किंवा आरमाराच्या बाबतीत एक अजून कटाक्ष होता की हे जेवढे बॅकअप देणारे किल्ले होते, या किल्ल्यांचं प्रत्येकाचं एक स्थापत्य वैशिष्ट्य होतं किंवा एक बांधकामातलं वैशिष्ट्य होतं. त्याच्यामुळे खांदेरी एक वेगळ्या प्रकारे बांधलेला आहे, कुलाबा वेगळ्या प्रकारे बांधलेला आहे, सिंधुदुर्गची बांधणी वेगळी आहे, तर विजयदुर्गची तिहेरी तटबंदी आहे. त्यामुळे कुठलाही शत्रू जरी आला तरी त्या शत्रूंनी एका किल्ल्यावर वापरलेली रणनीती त्याला दुसऱ्या किल्ल्यावर वापरणं शक्य नाहीये. कारण जॉग्राफिकल लोकेशन वेगळं आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल वेगळं आहे. म्हणजे ब्लॅक बेसॉल्ट मध्ये बनलेला खांदेरी किंवा कोलाबा, रेड लॅटराइट मध्ये बनलेला विजयदुर्ग, पण त्याच्यावर असलेली तिहेरी तटबंदी, समुद्राच्या पाण्यातली तटबंदी, याच्यामुळे प्रत्येक किल्ल्याचं बलस्थान वेगळं आहे, प्रत्येक किल्ल्याचं मर्मस्थान सुद्धा वेगळं आहे. त्यामुळे शत्रूला त्याची ओळखच करता आली नाही. आणि हे जे किल्ले आहेत हे निव्वळ आरमाराला बलस्थान देणारे किल्ले न राहता हे उत्तम महसुली प्रक्रियेचे किल्ले राहिले. त्यामुळे आपण कोकणातला कुठलाही किल्ला बघा, त्याच्याबरोबर एक सॅटेलाइट फोर्ट जोडलेला आहे. खांदेरी बरोबर थळचा किल्ला आहे, अलिबाग बरोबर हिराकोटचा किल्ला आहे. जर आपण सुवर्णदुर्गचा किल्ला बघितला तर त्याच्यावर आजूबाजूला कनकदुर्ग, फतेहदुर्ग, गोवा किल्ला आहे. असे प्रत्येक किल्ल्याला कुणीतरी सॅटेलाइट फोर्ट्स आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही एका किल्ल्यावर जर आक्रमण झालं तर त्याच्या रक्षणासाठी आजूबाजूचे किल्ले आहेत आणि ते सक्षम आहेत. त्याच वेळेला ह्या सगळ्या किल्ल्यांच्या परिसरात जेव्हा रेव्हेन्यू सिस्टीम लावली गेली, ज्युडिशियल सिस्टीम लावली गेली, त्यावेळेला त्या किल्ल्यांच्या परिसरामध्ये नौसेनेचा त्रास स्थानिकांना होणार नाही हे पाहिलं गेलं. कारण जसं इंग्लिश मधली म्हण आहे, अ सेलर हॅज अ होम इन एव्हरी फोर्ट, तर नौसैनिकांच्या अनेक चांगल्या वाईट सवयी असतात, खोडी असतात, त्याचा स्थानिक आपल्या प्रजेला रयतेला त्रास होऊ नये जसं आज्ञापत्रात म्हटलं त्याप्रमाणे ते नुसतं म्हणून थांबलेलं नाही तर त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्याचं आपल्याला दिसतंय. त्यामुळे त्या कालखंडामध्ये जर आपण पाहाल तर नौसैनिकांनी काहीतरी गडबड केली आहे असा कुठलाही कज्जा आपल्या न्यायासनासमोर आलेला आपल्याला आढळत नाही. म्हणजे लोकांना एक एम द्यायचं, त्या एम साठी त्यांना मोटिवेट करायचं, त्याच्यानंतर त्यांना लढवायचं, लढल्यानंतर जिंकले तर उन्माद येऊ द्यायचा नाही आणि हरले तर खचू द्यायचं नाही. हा एवढा सगळा मल्टीटास्किंग हे फक्त एका राजाने केलेलं दिसतंय आणि ज्याचा जन्मापासून मरेपर्यंत समुद्राशी संबंध नव्हता. म्हणजे त्या व्यक्तीची आपण एबिलिटी समजू शकतो, त्या व्यक्तीचं सामर्थ्य आपण समजू शकतो. या सगळ्या किल्ल्यांच्या व्यतिरिक्त आपण आता उत्तर महाराष्ट्रात आहोत. आता वांग असू द्या का कपाशी असू द्या, जेनेटिकली मॉडिफाईड जीएम ची सगळी संकल्पना आता इथे एकदम सगळ्यांना माझ्यासारख्या कोकणातल्या आलेल्या माणसापेक्षा जास्त चांगल्या रीतीने स्पष्ट असेल. महाराजांनी जेनेटिकली मॉडिफाईड ह्युमन बीइंग्स वापरले. सर मी त्याचं कारण सांगतो आपल्याला. मुंबईच्या परिसरामध्ये मुंबई, ठाणा आणि अर्धा रायगड जिल्हा आगरी समाजाकडे सर्वात जास्त जमिनी आहेत. आता हा जो आगरी समाज आहे तो म्हणजे मिठागरामध्ये काम करणारा सॉल्ट पॅन वर्कर. हे सगळ्या आगरींचं काम काय तर समुद्राच्या भरतीचं पाणी खाचरांमध्ये घ्यायचं, ते सूर्याच्या प्रकाशात बाष्पीभवनामुळे कोरडं करायचं, त्याचं जे मीठ तयार होतं ते विकायचं. असा हा आगरी समाजाचा व्यवसाय. कुठलीही युरोपियन सत्ता येताना गन पावडरचा उपयोग करायची. त्यांची आर्टिलरी होती ती आपल्यापेक्षा कितीतरी जास्त चांगली होती, त्यांच्या बंदुका कितीतरी चांगल्या होत्या. तर त्यापासून वाचायसाठी त्यांना लांबच्या टप्प्यापर्यंत जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना जवळ जाऊन आपल्या मराठ्यांना किंवा स्वराज्याच्या नौदलाला किंवा स्वराज्याच्या आरमाराला आक्रमण करणं, हद्दाईची लढाई करणं आवश्यक होतं. स्वराज्यावर होणारं प्रत्येक आक्रमण हे पश्चिमेकडून व्हायचं, कारण ते पाण्यातून होणारं आक्रमण होतं. मुंबईवरून किंवा गोव्यावरून निघालेली बोट आपल्या कुठल्याही किल्ल्याच्या टप्प्यात येईपर्यंत मध्यान्ह झालेली असायची. तर दुपारच्या वेळेला त्या ग्लेअर मध्ये लढाई करणं हे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला शक्य नाही. डोळे दिसतात पाण्याच्या परावर्तनामुळे.
अशा वेळेला ही आगरी समाजाची मंडळी, कोळी समाजाची मंडळी, कारण त्यांच्याकरता ते रोजचंच काम होतं, तर त्यावेळेला ह्या मंडळींचा मार्गिरीचा टप्पा हा मोठा असायचा. म्हणून मी आपल्याला म्हटलं ही जेनेटिकली मॉडिफाईड मंडळी होती. पाण्यामध्ये जर आपण तासभर राहिलो तर आपले हातपाय गुलाबी होतात. जे दिवसाचे 7, 8, 5 तास त्या खाचरामध्ये काम करतील त्यांना समुद्राच्या पाण्याने त्रास होत नाही. तर आपल्या माणसांना ओळखण्याची सर्वोच्च क्षमता हे त्या राजाचं बलस्थान असतं. त्या ओळखीनंतर त्याला ते योग्य काम डेलिगेट करणं आणि त्याच्याकडनं आउटपुट काढून घेणं, आणि हे शिवाजी महाराजांनी उत्तम प्रकारे केलेलं दिसतं. म्हणूनच पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला स्वराज्य नुसतं पसरलेलं दिसत नाही, फोफावलेलं दिसत नाही, तर त्या स्वराज्याच्या पसरण्यातून, फोफावण्यातून एक सुराज्य निर्माण झालेलं दिसतं. आता 15, 20, 25 वर्षापूर्वीपासून टुरिझम किंवा बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम आल्या, पण त्याच्या आधीपर्यंत अख्खा कोकण हा मुंबईवरून येणाऱ्या मनी ऑर्डरवर अवलंबून असायचा. उत्पन्नाची अगदी निवडक साधनं आमच्या हातात होती. पण अशा वेळेला सुद्धा जर एखादा भाग, एखादा प्रांत स्वयंपूर्ण असेल तर तो कोकण होता. हाती असलेल्या संसाधनांचा कमीत कमी वापर करणं, ती राखून ठेवणं, कारण ती स्ट्रॅटेजिकली सुद्धा आवश्यक होतं. कारण दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय दुर्गम असलेला भाग, मूळ भूभागापासून तुटलेला भाग, कारण दख्खन मधून खाली उतरण्याच्या ह्या 3-4 घाट वाटा जर अडवल्या गेल्या तर कोकणातल्या आरमाराला बॅकअप मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. बर, मराठा आरमारांनी लढलेल्या ज्या मुख्य लढाया आहेत किंवा जो कालखंड आहे, ब्रिटिश पोर्तुगीज येण्याचा कालखंड जर धरला तर तो मुख्य कालखंड हा शिवाजी महाराजांच्या नंतरचा कालखंड म्हणता येईल. म्हणजे औरंगजेबाची 27 वर्ष जी खरी महाराष्ट्राकरता धकाधकीची कालखंडाची होती. राजाराम महाराज जिंजीमध्ये होते, ताराराणी होत्या, शाहू महाराज कैदेत होते. अशा वेळेला मराठा आरमारांनी त्याचा सर्वोच्च पराक्रम आपल्याला पश्चिम किनारपट्टीवर केलेला आढळून येतोय. त्यामुळे मराठा आरमाराला सेंट्रल पॉवर कडून किंवा पुण्यावरून, साताऱ्यावरून, कोल्हापूरवरून काही मदत मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे ते आरमार त्यांच्या महसुली सुभ्यातून जे कमवेल त्याच्यावरच राहणं आवश्यक होतं. म्हणून ते सेल्फ सस्टेनिंग असणं आवश्यक होतं. म्हणून महाराजांनी आणि त्यांच्या नंतरच्या कालखंडात आंग्रे मंडळींनी त्या आरमाराची महसुली व्यवस्था लावलेली दिसते. हे जहाजांकडून, व्यापाऱ्यांकडून जे कर घेणं होतं, तो कर म्हणजे फक्त हक्काचा कर नव्हता, तर हे आरमार सुरक्षित ठेवण्यासाठी, हे आरमार टिकवण्यासाठी, हे सैनिक जगवण्यासाठी आवश्यक असलेली ती रेव्हेन्यू सिस्टीम होती, ती साधन संपत्ती होती. आणि शिवाजी महाराजांच्या आरमाराची एकच महत्वाची अजून गोष्ट आपल्याला सांगतो की शिवाजी महाराजांचं आरमार पश्चिम किनारपट्टीवर जेव्हापासून फिरून लागलं, पश्चिम किनारपट्टीवर मराठा आरमाराचा जोपर्यंत दबदबा होता तेव्हापासून झालेले काही बदल, त्यातला एक सर्वात मोठा मूलभूत बदल म्हणजे ॲबिसिनिया मधून आलेले सिद्धी किंवा पोर्तुगीज आमच्या पाणवठ्यावर गेलेल्या, आमच्या किनाऱ्यावर असलेल्या कुठल्याही बाई बापडीला उचलून न्यायचे, ते बंद झालं. आमच्या तरुणाईला उचलून नेणं, कुठल्या तरी गुलामांच्या बाजारात विकणं आफ्रिकेमध्ये, ते बंद झालं. आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क जर कशात मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त स्वराज्यातल्या त्या भूभागाला मिळाला. तो भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जोपर्यंत जंजिरा संस्थान हिंदुस्थानात विलीन झालं नव्हतं तोपर्यंत कुठलीही मानवी मूल्य जंजिरा संस्थानात सुद्धा नव्हती. ती फक्त आणि फक्त स्वराज्यात मिळाली. तर हा तसं पाहायला गेलं तर पश्चिम किनारपट्टीवरच नाही तर एकूणच हिंदुस्थानावर शिवाजी महाराजांनी केलेला उपकार आहे. आपण सकाळपासून विविध प्रसंगांमधून आपल्या सैन्याची प्रगती, आपल्या राज्याची प्रगती ऐकत आलो. ज्या वेळेला आपण पानिपत लढत होतो त्यावेळेला आपली सागरी सीमा पूर्ण सुरक्षित ठेवली होती आरमारांनी. त्याच्या आधी बऱ्यापैकी स्थित्यंतर झालेली होती. म्हणजे माझा म्हणायचा हेतू असा आहे की आपण उत्तरेकडे जरी कितीही गेलेलो असलो
तरी खैबरेमधून येणारी आक्रमणं थांबलेली होती. खरा धोका हा पश्चिमेकडून होता. कारण सुपिरियर गन पॉवर, सुपिरियर आर्मर अँड सुपिरियर इन्फ्रास्ट्रक्चर घेऊन आलेले लोक, चांगल्या प्रकारचं तलवारी, चांगल्या प्रकारच्या बंदुका घेऊन आलेले लोक आपल्या अगदी दारात उभे होते. त्यामुळे जोपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर स्वराज्याचा आरमार संचार करत होतो तोपर्यंत ब्रिटिशांचा म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार हा कलकत्त्यातून चालत होता. मराठा आरमार नष्ट झाल्यावर थेट पश्चिम किनारपट्टी उघडी झाली आहे आणि पश्चिम किनारपट्टी उघडी झाल्यानंतर युरोप बरोबर इंग्रजांचा किंवा पोर्तुगीजांचा थेट व्यापार सुरू झालाय. तर तसं पाहायला गेलं तर एक सागरी सीमा पूर्णतः स्वराज्याच्या आरमाराने लावून धरलेली होती आणि ती स्वराज्याचा आरमार किंवा आरमारातले लोक हे आजपर्यंत अनामच राहिले. कारण होळकरांचं मोठं साम्राज्य झालं, शिंद्यांचं मोठं साम्राज्य झालं, ते जमिनीवर असल्यामुळे वाडाही दिसला, घोडदळही दिसलं आणि त्यांच्या कथाही दिसल्या. पण कोकण पूर्वीपासून डिस्कनेक्ट असल्यामुळे, दुर्गम असल्यामुळे तिथल्या अनेकांचे अनेक पराक्रम, अगदी रुद्राजी धोलपांपर्यंत, मायनाक भंडारीपासून रुद्राजी धोलपांपर्यंत अनेकांचे पराक्रम ते फक्त कुठल्या तरी इतिहासाच्या बाळामध्येच गुंडाळले गेले. अशा प्रकारचे सेमिनार झाले, अशा प्रकारची चर्चासत्र झाली तर ह्या अनामवीरांना काही उजळणी मिळते, त्यांच्याबद्दलच्या विषयांच्या चर्चा होतात आणि त्या निमित्ताने आपला इतिहास, आपल्या अस्मिता यांची परत एकदा उजळणी होते. त्याच निमित्ताने आपली नाविक परंपरा काय आहे, जशी आपली जशी आपली जमिनीवरची लढाऊ परंपरा आहे, आपल्या धार्मिक परंपरा आहे, आपल्या स्थापत्य शास्त्राच्या परंपरा आहे, तशी आपली नाविक सुद्धा परंपरा आपलीच आहे. आणि जेवढे आपली भूसीमा आहे तेवढीच आपली जलसीमा आहे. या बाबतीत जरी थोडस सगळ्यांनी मनावर घेतलं तरी मला वाटतं अशा प्रकारच्या सेमिनार मधून नक्कीच आपण काहीतरी घेतलं असं विचार करायला वाव असेल. मी बोलतो, आता थांबतो आणि आपल्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. अतिशय स्तब्ध होऊन सगळे ऐकत होते. जवळजवळ मी बघितलं सगळीकडे, अगदी पाठक सरांपासून तर शेवटच्यापर्यंत. कारण हा सगळं जो आपण सांगत होता तो आम्ही पुस्तकांमध्ये न ऐकलेल्या गोष्टी आमच्यापर्यंत. आज या सेमिनारच्या निमित्ताने बरोबर 45 मिनिटं आपण जवळपास रघुजी राजे आंग्रे यांचं उद्बोधक आणि एका वेगळ्या पैलूवरती आरमारा संबंधी अनुभवत आणि त्या ज्या शेवटी तुम्ही समारोप केला की सर्वांचे गड किल्ले आणि इतिहास झाले, पण कोकण बद्दलच फक्त फार ठराविक लोकांना माहिती, जे कोणी वाचक असतील, ज्यांना काही इंटरेस्ट असेल, आणि हेच आता आपल्याला समाजापर्यंत नव्हे तर विद्यार्थ्यांपर्यंत न्यायचे. मी राजेंद्र दादांना धन्यवाद देतो. हे जे पुढाकार ही NEP सुरुवात झाली. NEP मध्ये आपल्याला हे अपेक्षित आहे आणि इथं जे आलेले सगळे हे सगळे ह्युमॅनिटीज संबंधित आहेत. आपण जो एकांगी विचार करत होतो की राज्यशास्त्र म्हणजे फक्त राज्यशास्त्र शिकवा, तर राज्यशास्त्राचं वर्तन करण्या अगोदर त्याचे इतर अनेक शास्त्रांचा प्रभाव पडतो, तेव्हा त्याचं राजकीय वर्तन करतं. त्याची गरज उशिरा का होईना NEP निमित्ताने आपल्याला सर्वांना जाग आलेली आहे आणि ती सुरुवात होते. आणि त्याची सुरुवात कोविड नंतर आपल्या विद्यापीठात आपण हे अशा प्रकारे आज सकाळपासून आम्ही ऐकतो आहोत. डॉक्टर PD जगताप हे छत्रपती संभाजीनगर आवर्जून केवळ या सेमिनारसाठी आले की हे वेगळं घडलेलं आहे आणि यासाठी मी पुन्हा पुन्हा आपल्याला धन्यवाद देतो. खरोखर सरांनी आपण सांगितलं ते की हे जे नकोरे नाही असलेले लोक आपल्याकडे आले, आपल्या समृद्ध भूमीमध्ये आपल्याकडे संपन्नता होती आणि ज्यांच्याकडे सगळं काही आहे की मी पण खाऊ शकतो आणि अतिथी देवो भव दुसऱ्याला देऊ शकतो, अशा संस्कृतीतल्या आपल्या लोकांकडे संपन्नता खूप होती. आणि त्या संपन्नतेमध्ये आपण जाणे मिली काय खाणेवाले का नाव याप्रमाणे देत होतो. आणि जे तो शब्द वापरू नये पण वापरतो की ज्या भूमीत काही मिळत नाही, भुके कंगाल, ज्यांना त्यांच्या दैनंदिन अन्नाची गरज पडली ते गल्फ कंट्री कडून
आणि ज्या देशांमध्ये समृद्धता असेल पण ते थांबले, पण त्यांना त्याच्यातले ज्यांचे नाही ते निघालेले ते आपल्याकडे आले. आपण काही आपले दोष होतेच ते काही की आपण एकत्र नव्हतो, आपल्याला काही जाणीव नव्हती वगैरे वगैरे, आणि त्या अल्पसंख्यांनी आपल्यावर इतकं राज्य केलं. आणि म्हणून सकाळी विनयजींनी सांगितलेला तो शब्द की द्रष्टे शिवाजी महाराज, भविष्य कथन करणारा तुमचं आमचं भविष्य कथन करतो की असं आहे, हे लग्न असं होईल, हे नोकरी होईल वगैरे वगैरे, पण द्रष्टे लोक ज्या आपल्या परिस्थितीचा विचार आजच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांचा विचार, भूतकाळात घडलेल्या चुका किंवा घडलेल्या इतिहास, घडलेल्या काही घटना यांचं लक्षात घेऊन वर्तमान काळाचं धोरण आखतात, वर्तमान काळात धोरण राबवतात आणि भविष्यकाळ उज्ज्वल करतात. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपण वारंवार त्यांचं नाव घेतो. आपण खरोखर आपल्या याच्यामध्ये मनोगतामध्ये ती बोलायची लढाई म्हणजे आम्ही आतापर्यंत जमिनीवरच गरिबी केव्हा समजत होतो, पण एवढ्या मोठ्या जहाजांसमोर या छोट्या छोट्या नावं कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रतिकार करू शकत होत्या, त्याला नामोहरम करू शकत होत्या, ही पण आपण या ठिकाणी सांगितलेली आहे. एकंदरीत या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी ज्योत पेटवली स्वराज्याची, देशप्रेमाची, आणि ती पुढे पेशव्यांपर्यंत पोहोचली, ती वाढत गेली. आणि म्हणून अटक ते अटक किंवा तंजावर ते पेशावर असा तो नकाशा आम्हाला दाखवला जातो. आम्ही पाहतो, तो इतिहास शिकतो. आणि अशा प्रकारचा इतिहास असताना तुम्ही जे म्हणालात ते साहेब की छत्रपती शिवाजी महाराजांची ही दृष्टी होती की त्यावेळेला स्पर्श करणे किंवा भेदभेद किंवा समुद्र पर्यटन करणे पुन्हा समजला जात होता. त्यावेळेला समुद्रावरती किल्ले बांधण्याचं किंवा हे किल्ले महाराजांच्या आपल्या ताब्यात असले पाहिजे त्याचं महत्व करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. सावरकरांनी ज्या आपल्याला सप्तशृंखला तोडायला सांगितल्या त्या तोडण्याचा आजही काही प्रमाणात ते आपोआप होतात, काही प्रमाणामध्ये शेवटी तो विचार होतो. शेवटी आम्ही एका छोट्या वर्तुळात अडकून जातो. जेव्हा मराठ्यांचा इतिहास म्हटला जातो तेव्हा तो काही नुसता मराठा पाटलांचा इतिहास नसतो. तो महाराष्ट्रातील तमाम सगळ्या जाती धर्मातील जे 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 इथं आहेत त्यांचा डीएनए इथला आहे त्यांचा तो इतिहास असतो. आणि त्यातलं आरमारी क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण रिलेव्हन्स हा शब्द वापरलाय. आमचे मित्र डॉक्टर श्रीकांतजी इथं आहेत जे आग्रा समिट मध्ये स्वतः सहभागी होते. आज मालदीव आणि चायना जे करतो आहे आपल्या आजूबाजूचे घेराबंदीसाठी, त्याच्यासाठी आपले जे काही प्रतिकार करणे किंवा आपल्या त्या प्रकारची व्यूहरचना चालू आहे ती अत्यंत महत्वाची. म्हणजे तेव्हाही समुद्र पर्यटन, समुद्रातली जी आरमारी जी सिद्धता तिथलं जे संरक्षण करणं हे महत्वाचं होतं, तसं ते आताही महत्वाचं आहे आणि यापुढेही महत्वाचं राहणार आहे. कारण जेव्हा तुम्ही भारत देश येणारा जाणारा आजूबाजूचं वातावरण पाहता, जी वाटचाल करत आहे, किंवा युनोमध्ये नगराधिकार मिळण्यासाठी, व्हॉटर पॉवर मिळण्यासाठी, काय सदस्यत्व राष्ट्र मिळण्यासाठी ते प्रयत्न झाले, ते होत असताना जे कोणी आपल्याला असतात, आपले काही शेजारी जे असतात की ते नाईलाजाने असो का प्रेमाने स्वीकारायला लागतात आणि त्यांचे जे काही प्रयत्न चालत असतात त्यावेळेला आपल्याला नुसती प्रेमाची, नुसती एक शांतीची भाषा उपयोगाची नाही, तर ऑफेन्सिव्ह डिफेन्स आपल्याला करणं आवश्यक असतं. तुम्ही सामर्थ्यवान असाल तेव्हा तो समोरचा सुद्धा तुमची शांततेची भाषा ऐकू शकतो. आणि हे संपूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने सुरू झालेलं आहे. आम्ही जेव्हा रिफ्रेशर कोर्स निमित्ताने म्हणा किंवा कुठल्या निमित्ताने जेव्हा वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन कोर्स करत होतो त्यावेळेला तिथे रिसोर्स पर्सन आम्हाला आमचा इतिहास तो किती योग्य आणि किती महत्वाचा आणि त्यांची दूरदृष्टी कशी होती सांगत होते. म्हणून पुन्हा एकदा विद्यापीठाला कोविड नंतर हे जे थंडार होतं त्याचा परत तुम्ही सुरुवात केली त्याबद्दल विद्यापीठाचा एक सदस्य म्हणून धन्यवाद देतो की हे पुन्हा सुरू झालं पाहिजे. आणि एनईपी पद्धतीने सुरू झालं असल्यामुळे हेच असं जर होत राहिलं तर सर्व शास्त्राचे विद्यार्थी येऊन एकमेकांमध्ये देवाणघेवाण घेऊन ही जी पुस्तकी व्यतिरिक्त माहिती जाते ती अत्यंत उपयुक्त ठरेल. मी संयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी मला या ठिकाणी चेअरपासून बोलायची संधी दिली. आता जगदीश पाटील म्हणाले की मी अध्यक्ष म्हणून ऐकताना अगदी मन लावून ऐकत होतो. तर तुमच्यापेक्षा कठीण काम माझं होतं कारण मी जेवणानंतर बसलो होतो. पण विषय जसा आहे जो जीवाशी खेळला तो शिवाजी
त्यांच्याबद्दल ऐकताना आणि ज्या सकाळपासून जेवढे एपिसोड आले की त्यांनी एक एक पैलू जो मांडला ते ऐकण्यासाठी इथं आवर्जून थांबलेले आहेत आणि आमच्यासारख्या सेवांतून ज्ञानाची ती भर पडते की आपलंही कुठेतरी काहीतरी वाचायचं राहून गेलं, जाणून घ्यायचं राहून गेलं. ही संधी आपण दिली त्याबद्दल आणि या चेअरपासून आपल्याला मला